श्रीराम जय राम जय जय राम. येतोय का आवाज? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयारं सर्वलोकैकनाथं. वागरथाविव सम्पृक्तौ वागरतः प्रतिपत्तये जगतः पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. सर्वप्रथम निर्विघ्नकर्ता गणेशाला वंदन करून, कुलदेवता लक्ष्मी व्यंकटेशांना वंदन करून, गुरुजनांना वंदन करून मी माझ्या बोलण्याला, आपणा सर्वांना वंदन करून मी माझ्या बोलण्याला प्रारंभ करत आहे. काल मी बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण काही तांत्रिक बिघाडामुळे विषय पूर्ण मांडू शकलो नाही. मी कोरोनाच्या संसर्गाने किंवा कोरोनाच्या रूपाने जगावर जी महामारीचं संकट ओढवलेलं आहे, त्या संकटाचा प्राथमिक उपाय म्हणून पृथ्वीवरील सर्व देशांनी लॉकडाऊन हे धोरण अवलंबलेलं आहे. त्या अंतर्गतच भारत देशानेही लॉकडाऊन हे धोरण अवलंबलेलं आहे आणि त्यानुसार आपण सर्वजण आपल्या घरी बसून काम करत आहोत. आपण घरी बसून काम करत असताना आपल्याकडे जो वेळ आहे तो वेळ सत्कारणी लागावा किंवा त्या वेळेमध्ये निरनिराळ्या विषयाचं ज्ञान प्रतिपादन किंवा ज्ञानार्जन आपल्याला करता यावं, या शुद्ध हेतूने या संत समागम पेजची निर्मिती झालेली आहे. आणि या संत समागम पेजच्या माध्यमातून जो ज्ञान प्रतिपादनाचा उपक्रम चालू आहे तो वंदनीय आहे. या उपक्रमाअंतर्गत अनेक विद्वानांनी मागच्या काही दिवसापासून, काहींनी स्वेच्छेने तर काहीने परेच्छेने, म्हणजे इतरांच्या विनंतीस मान ठेवून विषय निवडून त्या विषयाचं ज्ञान प्रतिपादन करण्याचं कार्य केलेलं आहे. आणि त्या अंतर्गत आज मला इथे बोलण्याची संधी मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो आणि या संत समागम पेजच्या संचालकाचे आभार मानतो. आता इकडचं तिकडचं न बोलता मी घेतलेल्या विषयाचं नाव सांगतो आणि मी सरळ विषयावर बोलण्यास प्रारंभ करतो. कारण हा माझा प्रयत्न, हा पहिलाच प्रयत्न आहे बोलण्याचा. मी याआधी कुठेही कोणताही विषय घेऊन त्या विषयावर बोलण्याचं धारिष्ट केलं नाही किंवा ते जमलंही नाही. आज मी प्रयत्न करतोय. माझ्या मुखातून जर काही गैर गेलं तर तुम्ही सर्वजण मला माफ कराल ही अपेक्षा ठेवून मी बोलण्याला प्रारंभ करत आहे. मी निवडलेला विषय असा आहे की अष्टांग योग या विषयावर मी आज बोलणार आहे. अष्टांग योग म्हणजे काय हे आपल्याला पाहण्याच्या आधी योग म्हणजे काय हे पाहणं आवश्यक आहे. तर योग म्हणजे काय, तर योगसूत्र या ग्रंथामध्ये पतंजली ऋषींनी योगाची व्याख्या योगश्चित्त वृत्ती निरोधा अशा प्रकारची केलेली आहे. म्हणजे आपल्या चित्तामध्ये निर्माण होणाऱ्या वृत्तींचा निरोध करणे म्हणजे योग, असा अर्थ आपल्याला त्या व्याख्येतून प्राप्त होतो. मग आपल्या मनामध्ये दोन प्रकारचे प्रश्न निर्माण होतात की चित्ताच्या वृत्तींचा निरोध कशासाठी, किंवा चित्तातील निर्माण होणाऱ्या सर्वच वृत्तींचा निरोध करणं अपेक्षित आहे का. तर त्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर असं, प्रथम प्रश्नाचं उत्तर असं आहे की जे अध्यात्मामध्ये भगवत प्राप्तीचे जे मार्ग सांगितलेले आहेत त्या मार्गापैकीच एक मार्ग म्हणजे योग मार्ग आहे.
आणि योग मार्गामध्ये भगवत प्राप्तीचा उपाय म्हणजे समाधी सिद्ध करणे हा आहे. आणि समाधी सिद्ध होऊन आपण त्या परमात्म्याशी एकरूपता साधू शकतो. आणि त्या परमात्म्याशी एकरूपता साधण्याकरता तुमचं चित्त शुद्ध असणं आवश्यक आहे. म्हणून इथे चित्ताच्या वृत्तीचा निरोध करणं आवश्यक आहे. आता चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या सर्वच प्रकारच्या वृत्तींचा निरोध करणं अपेक्षित आहे का किंवा आवश्यक आहे का? तर पतंजली ऋषींनी वृत्ती ह्या 5 प्रकारच्या सांगितलेल्या आहेत. वृत्तयः पंचयः क्लिष्टा अक्लिष्टाच. तसं तर वृत्ती असंख्य प्रकारच्या आहेत, पण आपण जसं 84 लक्ष योनींना 4 विभागामध्ये विभागलेलं आहे, जारज, स्वेदज, अंडज आणि उद्भिज, त्याप्रमाणेच पतंजली ऋषींनीही असंख्य प्रकारच्या वृत्तींना 5 विभागामध्ये विभागणी केलेली आहे. आणि ते 5 विभाग किंवा त्या 5 विभागातून निर्माण होणाऱ्या वृत्ती ह्या क्लिष्ट किंवा अक्लिष्ट स्वरूपाच्या असतात. आपण त्या वृत्तीच्या प्रकाराबद्दल पुढे बोलणारच आहोत. पण क्लिष्ट वृत्ती म्हणजे काय? जरची क्लेशाने युक्त असणारी वृत्ती आहे तिला क्लिष्ट वृत्ती म्हणायचं. आणि जे क्लेशाने युक्त नाही अशी वृत्ती म्हणजे अक्लिष्ट वृत्ती. तर चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या अक्लिष्ट वृत्तींचा निरोध करणं अपेक्षित नाही किंवा निरोध नाही केला तरी चालतो किंवा आवश्यकता नाही. कारण ज्यावेळी तुमच्या चित्तामध्ये अक्लिष्ट वृत्ती निर्माण होतात त्या वृत्ती तुमच्यामध्ये वासनांची किंवा पर्यायाने कर्माशयाची निर्मिती करू शकत नाही. पण या उलट क्लिष्ट वृत्ती ह्या तुमच्यामध्ये वासनेची निर्मिती करतात आणि वासनेला अनुसरून असणाऱ्या कर्माकडे त्या प्रवृत्त करतात. म्हणून योगी साधकाने किंवा योगाचा अभ्यास करणाऱ्या साधकाने या चित्तवृत्तींचा निरोध करणे आवश्यकच आहे, असं प्रतिपादन योगसूत्रामध्ये पतंजली ऋषींनी केलेलं आहे. पतंजली ऋषींनी 5 प्रकारच्या वृत्ती सांगितलेल्या आहेत. त्या 5 प्रकारच्या वृत्ती म्हणजे कोणत्या? तर त्याबद्दल एक योगसूत्रामध्ये सूत्र आलेलं आहे. योगसूत्र या ग्रंथामध्ये एक सूत्र आलेलं आहे. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृतयः ह्या 5 प्रकारच्या वृत्ती होत. म्हणजे प्रमाण, विपर्यय, प्रमाण म्हणजे काय तर सत्यज्ञान म्हणजे प्रमाण, विपर्यय म्हणजे काय तर भ्रम, विकल्प म्हणजे काय तर शब्दजन्य ज्ञान म्हणजे विकल्प, निद्रा म्हणजे काय तर जिथे अभावाचा प्रत्यय आधार असतो त्या वृत्ती प्रकाराला निद्रा म्हणतात. आणि स्मृती म्हणजे काय? या 4ही विषयाच्या अनुभवातून आलेले विषयाचे अनुसंधान किंवा उपभोगलेले किंवा अभ्यास केलेल्या विषय पूर्ण नष्ट न होता त्या विषयाचं होणारं अनुसंधान म्हणजे स्मृती होय. आपण या वृत्तींच्या 5 प्रकाराबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि नंतर अष्टांग योगाकडे वळणार आहोत. तर वृत्तीच्या 5 प्रकारामधला पहिला प्रकार आहे प्रमाण. प्रमाण हे 3 प्रकारचे सांगितलेले आहेत. त्याचं सूत्र असं आहे, प्रत्यक्षानुमानागमा प्रमाणानी. म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम हे 3 प्रकारचे प्रमाण आहेत. प्रमाण ही पहिली वृत्ती आहे आणि प्रमाण 3 प्रकारचे असल्यामुळे पहिल्यांदा आपण प्रत्यक्ष प्रमाणाबद्दल जाणून घेणार आहोत. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय तर प्रत्यक्ष या शब्दाचा अर्थ प्रति अक्ष म्हणजे आपल्या डोळ्यासमोर असा अर्थ अपेक्षित आहे किंवा असा अर्थ होतो. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर घडलेली घटना आणि त्या घटनेतून आपल्याला मिळणारं जे ज्ञान आहे ते प्रत्यक्ष प्रमाणजन्य ज्ञान आहे. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की आपलं इंद्रिय आणि शरीर आणि मनाद्वारा जे आपल्याला ज्ञान मिळतं ते ज्ञान प्रत्यक्ष प्रमाणजन्य ज्ञान होय. आणि या ज्ञानाने सुद्धा माणसाच्या मनामध्ये असंख्य प्रकारच्या वृत्ती निर्माण होत असतात. उदाहरणातून पाहिलं तर आपल्याला सहज समजता येईल, एखाद्या वेळी आपण जर कामोत्तेजक दृश्य पाहिलं तर त्या दृश्यातून आपल्याला काही ज्ञान मिळतं किंवा आपल्या चित्तामध्ये वृत्ती निर्माण होतात. जर आपण कामोत्तेजक दृश्य पाहून जर कामाकडे प्रवृत्त झालो तर त्या उत्पन्न होणाऱ्या वृत्ती ह्या क्लिष्ट स्वरूपाच्या असतात. आणि उलट एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला काय होतं की कामोत्तेजक दृश्य पाहिल्यानंतर त्याबद्दल घृणा निर्माण होते किंवा वैराग्य निर्माण होतं. म्हणजे त्याच्या मनामध्ये किंवा चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या वृत्ती ह्या अक्लिष्ट स्वरूपाच्या असतात. प्रत्यक्ष प्रमाणाने जे ज्ञान मिळतं आपल्याला ते सत्यच असतं असं नाही, त्यालाही अपवाद आहे. उदाहरणातून आपण समजून घेऊ शकतो की ज्यावेळी आपण अंगणामध्ये झोपतो त्यावेळी आपल्याला प्रत्यक्ष प्रमाणाने मिळणारं जे ज्ञान आहे म्हणजे आकाशाकडे पाहिल्यानंतर आपल्याला चंद्र तारे दिसतात, हे प्रत्यक्षाने ज्ञान मिळतं. पण चंद्र तारे जे दिसतात त्यांचा आकार छोटा छोटा दिसतो. मग आपण पाहतो तेवढाच आकार आहे का तर नाही. हे म्हणजे असा अपवाद सुद्धा असू शकतो.
म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणातून मिळणारं ज्ञान हे सत्यच असतं असं नाही. आपल्याला सर्वच ज्ञानाची प्राप्ती ही प्रत्यक्ष प्रमाणाने होत नसते. आपल्याला त्याकरिता इतर म्हणजे उर्वरित जे 2 प्रमाण आहेत त्या प्रमाणाचंही साहाय्य घेऊन ज्ञानप्राप्ती करता येते. आता प्रत्यक्ष प्रमाणातून आपल्याला जे ज्ञान प्राप्त होतं त्या ज्ञानाच्या साहाय्याने तर्क लावून मिळवलेलं ज्ञान म्हणजे अनुमान प्रमाणजन्य ज्ञान होय. उदाहरणातून आपल्याला समजता येईल, एखादा शेतकरी शेतात जात असताना दूरवरून त्याला धूर निघालेला दिसतो, म्हणजे हे प्रत्यक्ष प्रमाणाने त्याला त्या धुराचं ज्ञान होतं. आणि तो धूर निघालेला पाहिल्यानंतर तो आपल्या बुद्धीने तर्क लावतो की इथे धूर निघतोय म्हणजे कुठेतरी अग्नी प्रज्वलित झालेला असणार. ह्या तर्काने मिळालेलं ज्ञान म्हणजे अनुमान प्रमाणजन्य ज्ञान होय. यामुळे सुद्धा, या मिळणाऱ्या ज्ञानामुळे सुद्धा माणसाच्या मनामध्ये असंख्य प्रकारच्या वृत्ती निर्माण होतात. म्हणजे ज्यावेळी तो असा तर्क लावतो की कोणाच्या तरी शेतामध्ये आग लागलेली असेल किंवा अग्नी प्रज्वलित झालेला असेल, त्यावेळी तत्क्षणी त्याच्या मनामध्ये दुसरा विचार असा येतो की आपल्या तर शेतात आग लागली नसेल ना. आणि मग हा विचार आल्यामुळे, या विचारामुळे किंवा या ज्ञानामुळे त्याच्या चित्तामध्ये असंख्य प्रकारच्या वृत्ती निर्माण होतात आणि तो आग विझवण्यासाठी प्रयत्न करू लागतो. या विचारातून जर त्याला संसाराची क्षणभंगुरता किंवा या वृत्तीमुळे संसाराची क्षणभंगुरता प्रत्ययास येत असेल तर ती वृत्ती अक्लिष्ट स्वरूपाची आहे. आणि जर संसाराबद्दल आसक्ती निर्माण होत असेल तर ती क्लिष्ट स्वरूपाची आहे. असं हे प्रत्यक्ष आणि अनुमान प्रमाण आहे. अनुमान प्रमाणातून सुद्धा आपल्याला सर्व प्रकारचं ज्ञान मिळत नाही आणि शेवटी तो एक तर्कच असतो. प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण याशिवाय उरलेलं ज्ञान आपल्याला ज्या प्रमाणातून मिळतं ते म्हणजे आगम प्रमाण आहे. आगम प्रमाण म्हणजे काय, तर आपल्या पूर्वीच्या लोकांनी, आपल्या पूर्वजांनी किंवा साधू संतांनी, ऋषीमुनींनी त्यांनी जे चिंतन मनन ध्यान धारणेद्वारे ज्ञानार्जन केलेलं असतं ते ज्ञान त्यांनी शब्द रूपाने किंवा शब्दबद्ध करून एखाद्या ग्रंथामध्ये प्रतिपादित केलेलं असतं. आणि त्या ग्रंथाच्या वाचनाने आपल्याला मिळणारं ज्ञान म्हणजे हे आगम प्रमाणजन्य ज्ञान होय. आता सध्याची जी शिक्षण संस्था आहे किंवा शिक्षणाचा जो मार्ग आहे पृथ्वी तलावरील किंवा सर्व देशावरील, तिथे आगम प्रमाणाद्वारेच ज्ञान मिळण्याची, जास्त प्रमाणात आगम प्रमाणाद्वारेच ज्ञान मिळतं. कारण बहुधा कसं होतं, ज्यावेळी शिक्षक वर्गामध्ये शिकवतो त्यावेळी काही गोष्टी अशा असतात की ज्याचं प्रत्यक्ष प्रमाण तो तिथे देऊ शकत नाही. उदाहरणार्थ आपण सूर्योदय झाला, सूर्यास्त झाला असं म्हणतो, पण प्रत्यक्ष सूर्योदय किंवा सूर्यास्त होत नसतं. ती एक वैज्ञानिक क्रिया, विज्ञानाची एक किंवा निसर्गाची एक क्रिया आहे, ती घडत असते. पृथ्वी अंडाकार असल्यामुळे पृथ्वी स्वतःभोवती फिरते. ती स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती पण फिरत असते. यामुळे सूर्याचा प्रकाश पहिले 12 तास पृथ्वीच्या अर्ध्या भागावर आणि दुसरे 12 तास पृथ्वीच्या उरलेल्या अर्ध्या भागावर पडत असतो. याचं प्रत्यक्ष प्रमाण शिक्षक वर्गामध्ये देऊ शकत नाही. मग त्याला आगम प्रमाणाचं साहाय्य घेऊन शिक्षक पुस्तकाच्या द्वारे हे ज्ञान विद्यार्थ्यांना पटवून देतात आणि विद्यार्थीही ते ज्ञान पटवून घेतात. अशा प्रकारे मिळणारं ज्ञान हे आगम प्रमाणजन्य ज्ञान होय. या तीन प्रमाणातून मिळणारं ज्ञान, त्या ज्ञानाने जर ज्ञानामुळे आपल्या मनामध्ये उत्पन्न झालेल्या वृत्ती आपल्याला वासनेकडे नेत असतील तर त्या क्लिष्ट स्वरूपाच्या, आणि वासनेकडून विमुख करत असतील तर त्या अक्लिष्ट स्वरूपाच्या समजाव्यात. हे झाला प्रथम प्रकार. आता द्वितीय प्रकार काय सांगितलेला आहे वृत्तीचा, तर विपर्यय. विपर्ययाबद्दल सूत्र आलेलं आहे की पतंजली ऋषींनी योगसूत्र या ग्रंथातच सूत्र सांगितलेलं आहे. विपर्यय मिथ्या ज्ञानमतद्रूप प्रतिष्ठम. म्हणजे काय, विपर्यय म्हणजे काय, आता आपण एखाद्या वेळी एखादी वस्तू पाहतो, ती वस्तू पाहताच त्या वस्तूच्या वास्तविक रूपाचं आपल्याला ज्ञान होतं, म्हणजे ती वस्तू तद्रूप प्रतिष्ठा असते. पण विपर्ययामध्ये तसं नसतं. विपर्ययामध्ये आपण जेव्हा एखादी वस्तू पाहतो त्या वस्तूच्या वास्तविक स्वरूपाचं आपल्याला ज्ञान न होता तिच्या जागी इतर एखाद्या वस्तूचं ज्ञान आपल्याला होतं आणि ते ज्ञान खोटं असतं. म्हणून विपर्यय मिथ्या ज्ञान अतद्रूप प्रतिष्ठम. तद्रूप प्रतिष्ठ नाही म्हणजे अतद्रूप प्रतिष्ठ आहे. उदाहरणातून पाहायला गेलं आपण तर उदाहरणाने आपल्याला सहज समजता येईल. एखाद्या वेळी आपण अंधाऱ्या म्हणजे रात्रीच्या वेळी जर आपण रूममध्ये एखाद्या खोंटीला लटकून ठेवलेली दोरी जर पाहिली
तर ती दोरी पाहून आपल्याला त्या दोरीच्या वास्तविक स्वरूपाचं ज्ञान न होता तिथे आपल्याला साप आहे असं वाटतं. म्हणजे सापाचं जे ज्ञान झालेलं आहे त्या दोरीच्या जागी, ते ज्ञान म्हणजे विपर्यय आहे आणि ते ज्ञान खोटं आहे. यालाच शंकराचार्य प्रातिभाषिक सत्ता म्हणतात. म्हणजे ज्यावेळी आपण दिवा घेऊन जाऊ तेव्हा आपल्याला त्या दोरीच्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान होतं आणि जे खोटं ज्ञान झालेलं असतं ते नाहीसे होतं आणि त्याला अनुसरून असणारी भीती सुद्धा नष्ट होते. दोरीला दोरी मानणं म्हणजे शंकराचार्य म्हणतात व्यावहारिक सत्ता. पण व्यावहारिक सत्ता सुद्धा खोटीच आहे असंही शंकराचार्यांचं प्रतिपादन आहे, मत आहे. कारण काय तर सर्वम खलविदम ब्रह्म म्हणजे सर्व जगत हे ब्रह्म आहे. की या उक्तीनुसार किंवा या नियमानुसार दोरी सुद्धा ब्रह्मच आहे. म्हणजे दोरीला दोरी मानणं हे सुद्धा खोटच आहे आणि दोरीला ब्रह्म मानणं म्हणजेच सत्य आहे आणि ही परमार्थिक सत्ता आहे. जगामध्ये परमार्थिक सत्ताच अस्तित्वात आहे असं शंकराचार्यांचं मत आहे आणि ती एकच खरी आहे, बाकी सगळं खोटं आहे. या विपर्ययातून मिळणाऱ्या ज्ञानामुळे उत्पन्न होणाऱ्या वृत्ती जर वासनेकडे किंवा संसाराकडे आकर्षित करत असतील तर त्या वृत्ती क्लिष्ट स्वरूपाच्या आणि संसारापासून परावृत्त करत असतील, विमुख करत असतील तरी अक्लिष्ट स्वरूपाच्या वृत्ती समजाव्यात. आता तिसरा वृत्ती प्रकार सांगितलेला आहे विकल्प. विकल्प म्हणजे काय तर याचं सूत्र असं आहे की शब्दज्ञानानुपाती विकल्प हा म्हणजे केवळ शब्दाने होणारे ज्ञान, केवळ शब्दाच्या उच्चारणाने होणारे ज्ञान म्हणजे शब्दजन्य ज्ञान होय किंवा शब्दज्ञान होय. एखाद्या वेळी शब्द उच्चारताच आपल्याला शब्द उच्चारताच वस्तू अस्तित्वात नसताना सुद्धा तशी वस्तू आपल्या समोर येते किंवा आपण तशी वस्तू आहे अशी कल्पना करतो. ही कल्पना करणं म्हणजे विकल्प होय. म्हणजे विकल्प हा शब्दावर आधारित असतो, शब्दजन्यावर आधारित असतो. शब्द ज्ञानानुपाती विकल्प हा म्हणजे शब्दाच्या उच्चारणाने होणाऱ्या ज्ञानावर आधारित असतो. विपर्ययामध्ये वस्तू असते पण वस्तूच्या जागी आपल्याला दुसऱ्या वस्तूचा भास होतो. पण विकल्पामध्ये वस्तूच नसते. शब्द उच्चारताच तशा वस्तूची प्रतिमा होते, त्याला विकल्प म्हणतात. म्हणजे ती वस्तू अस्तित्वात नसते सुद्धा. उदाहरणावरून पाहायचं झालं तर आपण सशाची शिंगे म्हणल्यानंतर आपल्याला सशाला शिंगे दिसतात किंवा वांजेचा मुलगा किंवा बैलाचं दूध अशी उदाहरणं आहेत त्याची. ह्या गोष्टी प्रत्यक्ष पृथ्वीतलावर अस्तित्वात नसताना सुद्धा या गोष्टींचा विचार आपल्या मनामध्ये येतो आणि ती प्रतिमा तयार होते, याला विकल्प म्हणतात. विकल्पामुळे होणारे ज्ञान किंवा विकल्प माणसाला कसं नाचवतं याचं उदाहरण पाहायचं झालं तर महाभारतामध्ये श्रीकृष्णाच्या सल्ल्याने किंवा आज्ञेने भीमाने अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मारलं आणि सर्वत्र वार्ता पसरली की अश्वत्थामा मारला गेला. अश्वत्थामा हा गुरु द्रोणाचार्यांचा मुलगा होता आणि द्रोणाचार्यांना हेही ठाऊक होतं की तो चिरंजीव आहे. पण अश्वत्थामा मारला गेला हे शब्द द्रोणाचार्यांच्या कानावर पडल्याने त्यांच्या मनामध्ये विकल्प तयार झाला की माझा मुलगा कसा मारला गेला आणि या विकल्पाने प्रेरित होऊन त्यांनी शस्त्र त्याग केला. या संधीचा फायदा उचलून धृष्टद्युम्नाने त्यांचा शिरच्छेद केला. म्हणजे विकल्प माणसाला कसं नाचवतं याचं हे चांगलं उदाहरण आहे. असो, विकल्प हा वृत्तीचा तिसरा प्रकार आहे आणि विकल्पामुळे होणाऱ्या ज्ञानामुळे उत्पन्न होणाऱ्या आपल्या चित्तातील वृत्ती वासनेकडे प्रवृत्त करत असतील तर क्लिष्ट स्वरूपाच्या आणि वासनेपासून विमुख करत असतील तर अक्लिष्ट स्वरूपाच्या समजाव्यात. यानंतर चौथा जो वृत्तीचा प्रकार सांगितलेला आहे तो निद्रा. निद्रा म्हणजे काय तर निद्रेच्या बाबतीत सूत्र असं आहे की अभाव प्रत्यया लंबना वृत्तीर्निद्रा. म्हणजे अभावाचा प्रत्यय किंवा अनुभव ज्या वृत्तीचा आधार असतो ती वृत्ती म्हणजे निद्रा. निद्रा म्हणजे झोप. झोपेला सुद्धा एक वृत्ती मानलेला आहे कारण झोपेमध्ये अभावाचा प्रत्यय किंवा त्याचा अवलंब केला जातो किंवा त्या अवलंबाचा प्रत्यय येतो आपल्याला. अभावाला तर वैशेषिक दर्शनामध्ये पदार्थ मानलेला आहे. भाव म्हणजे असणे, अभाव म्हणजे नसणे. उदाहरणातून समजून घ्यायचं झालं तर समजा तुमच्या समोर एखादा ग्लास ठेवला, तो ग्लास असणे म्हणजे ग्लासाचा भाव आहे आणि तुमच्या नकळत तो ग्लास जर उचलून नेला तर तो त्या ग्लासाचा अभाव आहे. म्हणजे आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्याला जागृतावस्थेत असलेल्या सर्व गोष्टींचा निद्रेमध्ये अभाव आढळतो. म्हणून अभाव ही
चौथ्या प्रकारची वृत्ती मानली गेलेली आहे. आता या निद्रेच्या दोन अवस्था आहेत, एक सुषुप्ती आणि एक स्वप्नावस्था. त्या दोन अवस्था कशा, तर ज्या अवस्थेमध्ये आपल्या शरीरासोबत शरीर इंद्रियासोबत मन झोपतं ती अवस्था म्हणजे सुषुप्ती आहे आणि ती खरी निद्रा होय. म्हणजे आपल्याला कधी कधी प्रत्ययास येतं की आपण रात्री 10 वाजता झोपतो, आपल्याला असं वाटतं की 1 मिनिट झोपलो आणि उठल्यानंतर 5 वाजलेले असतात. त्यावेळी तुम्हाला खरी झोप लागलेली असते, कारण शरीर इंद्रियासोबत तुमचं मनही झोपलेलं असतं. आणि प्रत्येक वेळेस म्हणजे साधारणतः नेहमीच आपल्याला स्वप्न पडत असतात. स्वप्नामध्ये कसं होतं, तुमचं शरीर आणि इंद्रिय झोपतात पण मन जागृत अवस्थेत असतं. ती स्वप्नावस्था होय निद्रेची. आणि निद्रेमध्ये असताना आपल्याला किंवा या दोन्हीच्या माध्यमातून किंवा या निद्रा वृत्ती या वृत्ती प्रकारामुळे जे प्राप्त होणारं ज्ञान आहे आणि त्या ज्ञानामुळे आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या वृत्ती निद्रेतून आपले शुद्धीवर आलोत. आपल्याला जर योगासनाकडे किंवा योगाकडे प्रवृत्त करत असताल, योग साधनेकडे प्रवृत्त करत असतील तर त्या अक्लिष्ट स्वरूपाच्या, आणि योग साधनेकडून परावृत्त करत असतील तर त्या क्लिष्ट स्वरूपाच्या समजाव्यात. आता 5वा प्रकार सांगितलेला आहे स्मृती. स्मृतीबद्दलचं सूत्र असं आहे की अनुभूत विषया संप्रयोश स्मृती ही, म्हणजे आपण जे आधी 4 प्रकार पाहिलेले आहेत, प्रमाण, विपर्यय, विकल्प आणि निद्रा, यांच्या अनुभवाने आपल्याला विषयाचा पूर्ण नाश न होता त्या विषयाचं काही कारणाने अनुसंधान होणं म्हणजे स्मृती. या सूत्रामध्ये असंप्रमोष हा शब्द या अर्थाने वापरला आहे की पूर्वानुभवामुळे मनामध्ये उत्पन्न होणारे विषयाचे अनुसंधान. माणूस कसा आहे, पूर्व काही म्हणजे आपल्या भूतकाळामध्ये जे काही कर्म केलेले आहेत त्या कर्माचे कुठे ना कुठे न कळत तुमच्या स्मृतीवर किंवा तुमच्या मनावर संस्कार झालेले असतात. आणि ते कर्म ज्या परिस्थितीमध्ये केलेले आहेत तत्सदृश परिस्थिती जर वर्तमान काळामध्ये उत्पन्न झाली तर त्या परिस्थितीला अनुसरून आपल्या आठवणी जागृत होतात, म्हणजे स्मृती जागृत होते. आणि त्यापासून आपल्याला सुखदुःख इत्यादी द्वंद्वांचा प्रत्यय येतो. भगवंताने स्मृती ही माझ्यापासूनच उत्पन्न झालेली आहे असं म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. मत्त स्मृतीर ज्ञानमपोहनंच हे ते वाक्य आहे. पण माणसाला जास्त दुःख भोगायला लागू नये म्हणून भगवंताने स्मृतीसोबत विस्मृतीची निर्मिती केलेली आहे किंवा भगवंताने निर्माण केलेली आहे. विस्मृती नसती तर माणूस आठवणीने, आपल्या पूर्वकर्माच्या आठवणीने, त्या आठवणी आठवत राहून बेजार झाला असता, नवे तर तो पागलही झाला असता. पण विस्मृती असल्यामुळे असं होत नाही. आणि आपल्याला जेव्हा आत्मस्मृती जागृत होते तेव्हा आपल्याला स्वकर्तव्याची जाणीव होत असते. याचं उदाहरण म्हणजे ज्यावेळी आत्मस्मृतीची विस्मृती झाली होती अर्जुनाला, त्यामुळे रणांगणावर युद्ध करण्यास तो नकार देत असताना रणांगणावरच भगवंतांनी त्यांना गीतामृत पाजले. गीतामृत पाजल्यानंतर अर्जुनाला आपल्या आत्मस्मृती जागृत होऊन आपल्या स्वकर्तव्याची जाणीव झाली. आणि अर्जुन भगवंताला काय म्हणतात, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनं तव. म्हणजे हे भगवंता, तुम्ही तुमच्या उपदेशाने मला माझ्या आत्मस्मृतीची जागृती झालेली आहे आणि त्यामुळे माझा सर्व मोह नष्ट होऊन मी माझ्या स्वकर्तव्यासाठी स्थितप्रज्ञ झालेलो आहे, किंवा मी तुमची आज्ञा पालन करण्याकरता स्थितप्रज्ञ झालेलो आहे किंवा सिद्ध झालेलो आहे, असं अर्जुन भगवंतांना म्हणतात. पण अर्जुनाच्या बाबतीत जे घडलं ते सामान्य माणसांच्या बाबतीत घडतंच असं नाही. जसं आत्मस्मृती जागृती झाल्यामुळे अर्जुनाला स्वकर्तव्याची जाणीव झाली, पण सामान्य माणसाच्या जागी कधी कधी कसं होतं, आत्मस्मृती जागृत झाल्यानंतर स्वकर्तव्याची विस्मृती सुद्धा होते. याचं उदाहरण म्हणजे एका खेडेगावामध्ये रामायणपर नाटक होतं आणि त्या नाटकानुसार रावणाने खाली पडणं अपेक्षित होतं. राम रावणाला खाली पाडायचा प्रयत्न करत होता पण रावण पडायला तयार नाही. याचं मुख्य कारण असं की रावणाची भूमिका साकारलेली म्हणजे किंवा रामाची व्यक्तिरेखा साकारलेली जी व्यक्ती होती ती व्यक्ती जे नाटक पाहायला आलेले प्रेक्षक आहेत त्यांच्याकडे पाहत होती आणि त्यांच्याकडे पाहत असताना त्या प्रेक्षकांमध्ये आपला सासरा आहे
असं दिसलं आणि या दिसण्याने त्याची आत्मस्मृती जागृत झाली आणि तो रावण नसून त्यांचा जावाई आहे याचं त्याला ज्ञान झालं. तिकडे राम म्हणतोय, रामाची व्यक्तिरेखा सादर करणारा व्यक्ती म्हणतोय की अरे पड रे बाबा, तुझी पडायची वेळ आहे. तर तो म्हणतोय नाही, मी गणपतराव आहे, माझे सासरे बसलेले आहेत, मी गणपतराव पहिलवान आहे, मी कसा पडणार. म्हणजे त्याला झालेली जी आत्मस्मृती आहे त्यामुळे त्याने रावण होऊन जे करायचं कर्तव्य होतं, स्वकर्तव्य होतं, या स्वकर्तव्याची त्यास विस्मृती पडली. असं होता. असं स्मृतीबद्दल किंवा स्मृती या प्रकाराबद्दल पतंजली ऋषींनीही हेच सांगितलेलं आहे किंवा हा प्रकार आपण अभ्यासलेला आहे. आता स्मृती ह्यामुळे होणारे ज्ञान किंवा त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या वृत्ती जर आपल्याला वासनेकडे नेत असतील तर त्या क्लिष्ट स्वरूपाच्या आणि वासनेपासून विमुख करत असतील त्या अक्लिष्ट स्वरूपाच्या समजाव्यात. असं 5 प्रकारच्या वृत्तीचं प्रतिपादन किंवा मार्गदर्शन किंवा त्यांचे 5 प्रकार महर्षी पतंजली ऋषींनी आपल्या योगसूत्र या ग्रंथामध्ये मांडलेले आहेत. आता या 5 प्रकारच्या वृत्तींमधून, त्या 5 प्रकारच्या वृत्तीमधून ज्या वृत्ती निर्माण होतात त्या काही क्लिष्ट आणि काही अक्लिष्ट स्वरूपाच्या असतात. आणि अक्लिष्ट स्वरूपाच्या वृत्ती यांचा निरोध जरी नाही केला तरी क्लिष्ट स्वरूपांचा निरोध करणं आवश्यक आहे. जरी निरोध करणं हे कठीण कार्य असलं तरी ते कसं शक्य आहे हे पटवून देताना योगसूत्र या ग्रंथामध्ये पतंजली ऋषी सांगतात की अभ्यास वैराग्याभ्यान तन्निरोधा, म्हणजे अभ्यास आणि वैराग्य या दोन्हींच्या साह्याने किंवा प्रयत्नाने या वृत्तींचा निरोध करता येतो. वैराग्यामध्ये कसं वितरागता असते आणि अभ्यासामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा असते. या दोन्हींच्या साह्याने आपल्याला या वृत्तींचा निरोध करायचा असतो आणि या वृत्तींचा निरोध झाला म्हणजे चित्त शुद्ध होतं आणि समाधीकडे किंवा समाधी लागण्यास त्याची मदत होते किंवा समाधी सिद्ध होण्यास असं शुद्ध चित्तच आवश्यक असतं. असो, हा वृत्तीचा 5 प्रकार पाहिल्यानंतर, वृत्तींचे 5 प्रकार पाहिल्यानंतर आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळणार आहोत. तो मुख्य विषय म्हणजे अष्टांग योग. योगांची 8 अंगे. ही योगांची 8 अंगे म्हणजे वेगवेगळी चरण नसून जो योग साधक आहे त्याने या 8ही अंगांचा एकत्रित अभ्यास करून विकास करून समाधी सिद्ध करणं असं पतंजली ऋषींना अपेक्षित आहे. त्यांनी समाधी सिद्ध करण्याकरता जी अंगांची किंवा ज्या अंगांचं मार्गदर्शन केलेलं आहे की ज्या योगांगांचं अनुष्ठान करणं अपेक्षित आहे की करायलाच पाहिजे, त्या योगांगांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर ती योगांगे कोणती, 8 योगांगे कोणती, तर याबद्दल योगसूत्रामध्ये एक सूत्र आहे. योगसूत्र या ग्रंथामध्ये एक सूत्र आहे. यम नियमासन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधयो वष्टांगानी. समाधयो वष्टांगानी म्हणजे समाधयौ अष्टांगानी, हे 8 अंग आहेत. या 8ही अंगांची माहिती आपण घेणार आहोत किंवा पतंजली ऋषींनी या 8ही अंगांबद्दल जी माहिती योगसूत्र या ग्रंथांमध्ये शब्दबद्ध केलेली आहे किंवा प्रतिपादित केलेले आहे जे ज्ञान, ते आपण अर्जन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामधलं सर्वात पहिलं अंग आहे यम. यम या अंगाला पहिलं स्थान देण्याचं कारण, यम या व्रताचं पालन हा प्रत्येक साधकाला व्यक्तिशः वैयक्तिक पातळीवर करायचंय म्हणून यम या अंगाला प्रथम स्थान मिळालेलं आहे. यमामध्ये कोणत्या गोष्टीचा किंवा कोणत्या सूत्रांचा समावेश पतंजली ऋषींनी केला आहे त्याबद्दलही एक सूत्र आहे. यम म्हणजे काय, तर या गोष्टींचं पालन करणं किंवा या व्रताचं पालन करणं म्हणजे यम या अंगाचं अनुष्ठान करणं किंवा यम या व्रताचं पालन करणं किंवा यम या अंगाला सिद्ध करणं असं म्हणता येईल आपल्याला. यम म्हणजे काय, तर अहिंसा सत्य आस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रहा यमाः. अपरिग्रहा यमा असं सूत्र सांगितलेलं आहे. म्हणजे अहिंसा, सत्य, आस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या व्रताचं पालन करून यम हे अंग सिद्ध होत असतं किंवा हेच यम या अंगाचं अनुष्ठान आहे. तर सर्वप्रथम सांगितलेलं जे सूत्र आहे ते अहिंसा आहे.
आपण या अहिंसेबद्दल जाणून घेणार आहोत. अहिंसा म्हणजे काय? तर अहिंसा म्हणजे हिंसा या शब्दाचा अर्थ कष्ट देणे, दुःख देणे, त्रास देणे असा होतो. आणि त्याला जेव्हा अप्रत्यय लागतो तेव्हा तोच अर्थ नकारार्थी घ्यायचा असतो. म्हणजे कष्ट न देणे, त्रास न देणे, दुःख न देणे. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या शरीराने, वाणीने आणि आपल्या विचाराने कोणालाही न दुखावणे म्हणजे अहिंसा या व्रताचं पालन करणं होय. सर्वसामान्य जीवन जगत असताना माणसाच्या हातून कळत न कळत हिंसा घडत असते. आणि ही हिंसा 3 प्रकारची असते. ते 3 प्रकार आपण पुढे पाहणार आहोत. पण न कळत सुद्धा हिंसा घडू नये. योगी म्हणजे योगाचा अभ्यास करणारा जो साधक आहे त्याकडून न कळत सुद्धा हिंसा घडू नये असं अपेक्षित आहे पतंजली ऋषींना. पण ह्या कळत न कळत हिंसा घडत असतात. या हिंसा 3 प्रकारच्या असतात. त्या म्हणजे कोणत्या? तर कृत, कारित आणि अनुमोदित. कृतहिंसा म्हणजे काय? तर जी स्वतःच्या कृतीने केली गेलेली हिंसा असते ती हिंसा म्हणजे कृत प्रकार किंवा ती कृत या प्रकारामध्ये मोडते. उदाहरण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल, आपल्या हातावर जर एखादा डास बसला तर आपण तो प्रत्यक्ष मारतो आपल्या हाताने. म्हणजे आपण आपल्या कृतीतून, स्वकृतीतून ती हिंसा घडवत असतो किंवा घडते. ही हिंसा कृत या प्रकारामध्ये मोडते. दुसरा प्रकार आहे कारित. कारित या प्रकारामध्ये आपण स्वकृतीतून हिंसा करत नसतो तर दुसऱ्याकडून हिंसा करून घेत असतो. अशा प्रकारच्या हिंसा ह्या कारित या प्रकारामध्ये मोडतात. उदाहरणार्थ, आपल्या घरी जर एखादा विषारी साप निघाला तर आपण त्याला पाहून घाबरतो किंवा आपण त्याला मारण्याची आपली वृत्ती होत नसते किंवा आपल्याला भीती वाटत असते. तेव्हा आपण एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला पाचारण करतो आणि ती आलेली व्यक्ती लाठी किंवा काठीच्या साहाय्याने त्या सापाला मारते. म्हणजे ती हिंसाच होते. तर त्या व्यक्तीच्या माध्यमातून ती हिंसा आपणच केलेली असते. म्हणून ही हिंसा किंवा अशा प्रकारच्या हिंसा ह्या कारित या प्रकारामध्ये मोडतात. तिसरा प्रकार आहे अनुमोदित हिंसा. अनुमोदित हिंसा या प्रकारामध्ये आपण स्वतःही हिंसा करत नाही, स्वकृतीनेही हिंसा करत नाही आणि दुसऱ्याकडून हिंसा करवूनही घेत नाही, पण तरी सुद्धा आपल्याकडून ही हिंसा घडत असते. याचं उदाहरण म्हणजे काय? तर जेव्हा एखाद्या माणसाला फाशी होते किंवा एखाद्या गुन्हेगाराला फाशी होते तर आपल्या मनाला आनंद होत असतो. प्रत्यक्षात पाहिलं, वस्तुतः आपण त्या माणसाला फाशी दिलेली नसते किंवा कोणाकडून द्यायलाही लावलेली नसते, पण तरी सुद्धा आपल्याकडून हिंसा घडत असते. त्याचं कारण त्याला झालेल्या शिक्षेने आपल्याला होणारा जो आनंद आहे त्या आनंदाच्या माध्यमातून आपलं मन त्या झालेल्या शिक्षेचं अनुमोदन करत असतं. म्हणून ह्या प्रकारची जी हिंसा होते ती हिंसा अनुमोदित या प्रकारामध्ये मोडते. असे हे हिंसेचे 3 प्रकार आहेत आणि या 3ही प्रकारच्या हिंसा पतंजली ऋषींना योगी साधकाकडून, योगाचा अभ्यास करणाऱ्या साधकाकडून अपेक्षित नाहीयेत. त्याने अहिंसा या व्रताचं काटेकोरपणे पालन करायला पाहिजे असं सांगितलंय. पण कसं आहे, हे पालन करणं तेवढं शक्य नाही किंवा अशक्यच आहे असंही म्हणता येईल आपल्याला. त्याची जाणीव साधकाला असणारच. कारण काय, महाभारतामध्ये अहिंसेला परमो धर्म असं म्हटलेलं आहे. पण पुढे हेच महाभारत काय म्हणतं, तर गुरुं वा बालवृद्धं वा ब्राह्मणं वा बहुश्रुतं आततायिना मायांतम हन्यादेवा विचारयन्. म्हणजे गुरु, बाल, वृद्ध म्हणजे म्हातारा माणूस किंवा वेदशास्त्र संपन्न वेद शिकलेला ब्राह्मण, ह्यापैकी कोणी एक जण किंवा हे सर्वजण जर आपल्या अंगावर शस्त्र घेऊन आली तर इतर कुठलाही विचार न करता त्यांना ठार मारावे असं महाभारत सांगतं. हे परस्पर विरोधी सद्ग्रंथातील विधाने पाहून माणसाच्या मनामध्ये संशय उत्पन्न होतो. पण असा संशय उत्पन्न होण्याचं काहीही कारण नाही. कारण ही योगांगाची जी 8 अंगे आहेत, यमनियमादी जे अंगे आहेत,
ती पण सापेक्षच आहेत, निरपेक्ष नाही आहेत. अहिंसा जर निरपेक्ष असली असती तर महाभारतामध्ये युद्ध झाल्यानंतर जी 18 अक्षौहिणी सैन्य मारले गेली, त्या सर्व सैन्यांच्या मरण्याचं पातक हे पांडवांच्या माथी यायला हवं होतं, पण ते तसं आलं नाही. म्हणून अहिंसा ही निरपेक्ष नसते, यावरून आपल्याला हे पटतं. अहिंसेचा अतिरेक हा राष्ट्राच्या घाताचं कारण बनू शकतं किंवा राष्ट्रासाठी अहितकारक असतं, हे सुद्धा जाणून घेणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यामध्ये अहिंसा या व्रताचं पालन करताना साधकाने अहिंसा ही सापेक्ष आहे याची जाणीव ठेवून, ती निरपेक्ष नाही याची जाणीव ठेवून या व्रताचं पालन करणं पतंजली ऋषींना अपेक्षित आहे. दुसरं जे व्रत सांगितलेलं आहे ते सत्य. सत्य म्हणजे काय, तर सत्य म्हणजे जे जसे घडलेले आहे ते तसे सांगणे म्हणजे सत्य या व्रताचं पालन करणे होय. पण पुष्कळदा सामान्य जीवन जगत असताना दुसऱ्यांच्या हितासाठी मानवाला खोटं बोलावं लागतं. पण ते खोटं बोलणं म्हणजे ते खोटं बोलणं नसून ते सुद्धा खरंच बोलणं आहे. याबद्दल भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात, यद्भूतम अत्यंतम हितम एतत् सत्यम मतम मम. म्हणजे ज्याने सर्व भूतमात्रांचे हित होते ते सत्य होय, असं भगवंत भगवद्गीतेमध्ये प्रतिपादित करतात. किंवा सत्याचा दुसरा अर्थ आपल्याला असा घेता येईल की सतकडे नेणारं ते सत्य. सनातन धर्माची व्याख्या करताना आपलं धर्मशास्त्र असं म्हणतं की सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम प्रियंच नानृतम ब्रूयात एष धर्म सनातना. म्हणजे जे सत्य आहे, प्रिय आहे तेच बोलावं. याचाच अर्थ जे सत्य नाही, प्रिय नाही ते बोलू नये, किंवा जे प्रिय आहे पण सत्य नाही ते बोलू नये, किंवा जे असत्य आहे आणि प्रिय आहे तेही बोलू नये. अशी सनातन धर्माची व्याख्या आपलं धर्मशास्त्र सांगतं. सत्य म्हणजे काय, तर सत्य म्हणजे परमेश्वराचंच रूप, किंवा सत्य म्हणजे धर्माचे जे 4 चरण सांगितलेली आहेत त्या चरणापैकी एक महत्त्वपूर्ण चरण म्हणजे सत्य होय. या सत्याच्या व्रताचं काटेकोरपणे पालन करणं योगाभ्यासी साधकाने हे पतंजली ऋषींना अपेक्षित आहे. यानंतर पतंजली ऋषी सत्यानंतर ज्या व्रताचं पालन करायला साधकास सांगतात ते व्रत म्हणजे अस्तेय. अस्तेय म्हणजे काय, तर थोडक्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की देहधारणेकरता आवश्यक तेवढेच भोग भोगणे म्हणजे अस्तेय या व्रताचं पालन करणे होय. आता शब्दापासून जर आपल्याला अस्तेय म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असेल तर स्थेय म्हणजे, स्थेय या शब्दाचा अर्थ संस्कृतामध्ये चोरी असा आहे, आणि स्थेय या वाक्याला जेव्हा अप्रत्यय लागतो तेव्हा त्याचा नकारार्थी अर्थ घ्यायचा असतो, म्हणजे चोरी न करणे. चोरी न करणे म्हणजे अस्तेय या व्रताचं पालन करणे होय. स्थेय म्हणजे जशी चोरी, तसं चोरी करणाऱ्याला स्तेन म्हणतात. चोरी म्हणजे काय, तर एखादी व्यक्ती त्या व्यक्तीचं जे काही आहे ते तिच्या परवानगीशिवाय आपण घेणे किंवा त्यावर आपला हक्क गाजवणे म्हणजे चोरी होय. तसं तर आपले उपनिषद सांगतात की परमेश्वराने सर्वांसाठी आवश्यक असणारं असं सगळं निर्माण करून ठेवलेलं आहे, आणि प्रत्येकाने आपापल्या विवेकबुद्धीने किंवा आपल्याला आवश्यक तेवढंच त्यातलं घ्यावं असं आपले उपनिषद सांगतात. चोर कोणाला म्हणावे किंवा चोराच्या बाबतीमध्ये भगवद्गीतेमध्ये वर्णन आलेलं आहे, दृष्ट्वान भोगान हिवो देवा दास्यं ते यज्ञभाविताः तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भूते तेन एव सः.
म्हणजे यज्ञ केल्याने संतुष्ट झालेल्या देवता तुम्हाला न मागताही फल किंवा भोग सतत देत राहतील आणि त्यांच्याकडून प्राप्त होणारे फल किंवा भोग ते त्यांना अर्पण न करता जो माणूस स्वतःच ते उपभोगतो किंवा स्वतःच खातो त्याला सुद्धा भगवंत चोरच म्हणतात. तर अस्तेय या व्रताचं पालन करणं म्हणजे चोरी न करणं किंवा देहधारणेकरता आवश्यक असलेले भोगच भोगणं म्हणजे अस्तेय या व्रताचं पालन करणं. आणि या व्रताचं पालन केलं पाहिजे असं योगाभ्यासी साधकाने या व्रताचंही पालन काटेकोरपणे केलं पाहिजे असं पतंजली ऋषींचं मत आहे. आता पुढचं जे सूत्र सांगितलेलं आहे त्यांनी ते म्हणजे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य हा शब्द उच्चारतात सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये हाच भाव येतो की स्त्री पुरुष संबंध टाळणे म्हणजे ब्रह्मचर्य होय. पण ब्रह्मचर्याचा खरा अर्थ असा नाही. ब्रह्मचर्याचा खरा अर्थ किंवा ब्रह्मचर्य म्हणजे काय किंवा ब्रह्मचारी म्हणजे कोण तर याबद्दल व्याख्या अशी आहे की ब्रह्मचरति इति ब्रह्मचारी म्हणजे ब्रह्माला अनुसरून जो वागतो किंवा जो आचरण करतो तो ब्रह्मचारी असा या व्याख्येचा अर्थ होतो. ब्रह्माला अनुसरून म्हणजे काय तर सर्वं खल्विदं ब्रह्म हे सर्व ब्रह्मच आहे. निसर्ग सुद्धा ब्रह्मच आहे. म्हणून निसर्गाला अनुसरून वागणारा व्यक्ती तो ब्रह्मचारीच असतो. याचं उदाहरण भागवतातून आपल्याला पाहून घेता येतं. ज्यावेळी गोपिकांकडून एखादं कार्य आणलेलं असताना म्हणजे भगवंत कृष्णांनी एका जागी असं सांगितलं होतं की मी जर ब्रह्मचारी असेल तर हे कार्य घडेल. त्यावेळी ते कार्य घडलं होतं. याचा अर्थ भगवान कृष्णांनी स्त्रीसंग केला असेल किंवा नसेल याबद्दल आपण बोलणं पण तसं पाहिलं तर भगवान कृष्णांनी विवाह केले होते आणि त्यांना 16,108 बायका होत्या. पण तरी सुद्धा ते ब्रह्मचारी कसे तर निसर्ग नियमाप्रमाणे जीवन व्यतीत करणं म्हणजे सुद्धा ब्रह्मचारी हे या उदाहरणातून आपल्याला प्रत्ययात येतं. हे फक्त उदाहरणच पाहून घेऊया आपण कारण ते भगवंत आहेत. त्यांच्यापाशी जगातील सर्व गोष्टी गौण आहेत किंवा जगाची उत्पत्ती स्थिती लय या तिन्हीला तेच कारण आहे. फक्त आपल्याला उदाहरण पाहायचं होतं म्हणून हे उदाहरण सांगितलं किंवा त्या उदाहरणाच्याद्वारे जी गोष्ट सांगायची त्याचा प्रत्यय यावा म्हणून ह्या उदाहरण सांगण्याचा प्रयत्न. ह्या ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणं अपेक्षित आहे. कारण योगाभ्यासी साधकाने ब्रह्मचर्य या व्रताचं पालन करून वीर्य लाभ करून घ्यावा. कारण वीर्य लाभाने बुद्धीमध्ये श्रेष्ठता येते. याचं उदाहरण पाहायचं झालं असेल तर आपले बुद्धिमत्ताहून वरिष्ठ असलेले हनुमंतराय हे एक उदाहरण आहेत आणि भीष्म पितामह हेही एक उदाहरण आहे. भीष्म हेही एक उदाहरण आहेत. म्हणून योगाभ्यासी साधकाने वीर्य लाभाद्वारे बुद्धीमध्ये श्रेष्ठता प्राप्त करून घेण्याकरता ब्रह्मचर्य या व्रताचं पालन करणं किती आवश्यक आहे हे आपल्या ध्यानात येतं किंवा हेच प्रतिपादित केलेलं आहे महर्षी पतंजलींनी आपल्या योगसूत्र या ग्रंथामध्ये. आता यानंतर पुढचं व्रत जे सांगितलेलं आहे ते आहे अपरिग्रह. अहिंसा सत्यास्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह यमा. अपरिग्रह म्हणजे काय तर शब्दानुसार अर्थ पाहायचा असेल तर परिग्रह म्हणजे साठा करणे. अप्रत्यय लागला म्हणजे नकारार्थी अर्थ. साठा न करणे म्हणजे अपरिग्रह या व्रताचं पालन करणे होय. थोडक्यात आपल्याला आवश्यक नसलेल्या विषयाचं संग्रहण न करणे किंवा साठा न करणे म्हणजे अपरिग्रह या व्रताचं पालन करणे होय. तसं माणूस सामान्य जीवन जगत असताना बऱ्याच आवश्यक अनावश्यक गोष्टींचा परिग्रह करत असतो आणि तो नुसता परिग्रह करत नसतो तर परिग्रह केलेल्या विषयाचा किंवा गोष्टींचं तो प्रदर्शनही करत असतो
आणि यामुळे त्याच्या चित्तामध्ये त्या गोष्टींबद्दल त्याच्या चित्तामध्ये भोगलालसा वाढते आणि भोगलालसा वाढणे हे योगाभ्यासी साधकाला किंवा सामान्य माणसालाही तेवढीच घातक आहे. म्हणून अपरिग्रह या व्रताचं पालन करणं किती आवश्यक आहे हे आपल्याला यावरून कळतं. आपण संन्यासी लोक पाहतो. संन्यासी लोक 3 दिवसापेक्षा एका जागी स्थिर राहत नाही किंवा एका जागी राहत नाही. त्याचं कारण काय? तर ते सुद्धा अपरिग्रह या व्रताचा पुरस्कार करतात किंवा त्यांच्या वागण्यातून आपण त्या अपरिग्रह व्रताबद्दल जाणून घेतो किंवा अपरिग्रह व्रत हे अपरिग्रह या नियमाचं पालन करणं करता किती आवश्यक आहे हे आपल्याला कळतं. साधू चलता भला नदी बहती भली या उक्तीतूनही तोच प्रत्यय येतो आपल्याला. या अपरिग्रह व्रताचं पालन केल्याने भोगाची लालसा उत्पन्न होत नाही आणि चित्त एकाग्र करायला आपल्याला सहाय्य मिळतं. म्हणून पतंजली ऋषींनी योगाभ्यासी साधकाने अपरिग्रह व्रताचं पालन केलं पाहिजे असं सांगितलेलं आहे. या 5ही गोष्टीचं पालन करणं म्हणजे अष्टांग योगातील पहिलं अंग असलेलं योग हे अंग सिद्ध करून घेणं होय. आता यानंतर दुसरं अंग सांगितलेलं आहे नियम. नियम हे अष्टांग योगातील दुसरं अंग आहे आणि नियम याला दुसऱ्या जागी स्थान देण्याचं कारण की यम ही व्यक्तिशः पाळली जाणारी व्रतं आहेत किंवा व्यक्तिशः पाळावयाची आहेत. तसंच नियम ही सार्वजनिकरित्या सुद्धा पाळायची गोष्ट आहे. म्हणून नियमांना द्वितीय स्थान आहे. नियम म्हणजे काय? तर नियमामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश पतंजली ऋषींनी केलेला आहे किंवा कोणत्या व्रताचं किंवा उपांगाचं अनुष्ठान केल्यानंतर नियम हे अंग सिद्ध होतं हे सांगताना पतंजली ऋषी म्हणतात की शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी नियमाः. ह्या 5 गोष्टींचं पालन करणं किंवा अनुसरण करणं, अवलंब करणं म्हणजे नियम या व्रताचं पालन करणं किंवा नियम हे अंग सिद्ध करून घेणं होय. जसं यम ही व्यक्तिशः पाळली जाणारी कृती आहे किंवा अंग आहे किंवा त्यातील तत्वे हे व्यक्तिशः पाळली जाणारी आहेत, तसे नियमातील व्रते हे सार्वजनिकरित्या ही पाळली जाणारी आहेत. माणूस कसा सत्कर्माचा आव आणून सर्वांना बनवू शकतो पण तो स्वतःला फसवू शकत नाही किंवा बनवू शकत नाही, कारण त्याला त्याचं सत्य माहिती असतं. थोडक्यामध्ये मी सत्य तेच बोलतो असा बोलणारा व्यक्ती कितपत सत्य बोलतो हे त्यालाच माहिती असतं. कारण आपल्याकडे भगवद्गीतेवर हात ठेवून खोटी साक्ष देणाऱ्यांची संख्या कमी नाही. असो, तो विषय निराळा. नियम सिद्ध करण्याकरता ज्या सांगितलेल्या 5 गोष्टी आहेत त्या गोष्टीतील पहिली गोष्ट म्हणजे किंवा व्रत म्हणजे किंवा सूत्र असं आहे की शौच म्हणजे काय? तर शौच म्हणजे शुद्धी किंवा शुचित्व असा अर्थ आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि तोच अर्थ आहे. शुचित्व म्हणजे शौच. शुचित्व हे 2 प्रकारचं असतं किंवा शुद्धी ही 2 प्रकारची असते. एक बाह्य शुद्धी आणि एक अंतर्गत शुद्धी. बाह्य शुद्धी ही स्नानादी कर्माने घडत असते, तर अंतर्गत शुद्धी ही कामक्रोधादी षड्रिपूंचा नाश केल्यानंतर घडत असते. जेव्हा एखादा योगाभ्यासी साधक सकाळी बाह्य शुचिर्भूत होऊन आसनावर योग साधना करायला बसतो, त्यावेळी जर तो त्याच्या मनामध्ये कामक्रोधादी षड्रिपूंना स्थान देत असेल तर त्याला योग साधनेमध्ये कधीही यश मिळणार नाही असं पतंजली ऋषी प्रतिपादित करतात. कारण कामक्रोधादी षड्रिपूंचा नाश करणं म्हणजे अंतर्गत शुद्धी होणं हे अपेक्षित आहे किंवा अंतर्गत शुद्धी होत असते आणि बाह्य आणि अंतर्गत शुद्धी झाल्यानंतरच तुम्ही योग साधना करू शकता किंवा योग साधनेमध्ये पुढे उचित ध्येय गाठू शकता.
आपण कसं रोज स्नान झाल्यानंतर संध्येला बसतो. संध्येमध्ये आगमरक्षण हा एक प्रकार आहे. आगमरक्षण म्हणजे काय, तर आग म्हणजे पाप, पापाचं मर्षण म्हणजे आगमरक्षण. त्याची देवता सुद्धा भाववृत्तीर देवता आहे. म्हणजे यामध्ये असा भाव करायचा आहे की आपल्या अंतर्गत असलेला पापपुरुष आपल्याला दक्षिण नासापुटीतून आपल्या उजव्या हातावर घेतलेल्या पाण्यामध्ये त्या पापपुरुषाला आणायचे आणि ते पाणी आपल्या वामभागेला फेकायचे आणि त्या पाण्याकडे नंतर नाही पाहायचे. असं संध्येमध्ये आगमर्षण आहे आपल्या. दक्षिणनास या पापपुरुषनिरस्य तज्जलं नावलोक्य, म्हणजे तज्जलम म्हणजे ते जल, नावलोक्य म्हणजे पाहू नका, अवलोकन म्हणजे पाहणे, न अवलोक्य म्हणजे न पाहणे. याने आपली अंतर्गत शुद्धता होते आणि आपण गायत्री जपाच्या अनुष्ठानाला प्रारंभ करू शकतो. कोणतंही अनुष्ठान करत असताना तुम्हाला बाह्यशुद्धी आणि अंतर्गत शुद्धी ही अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे योग साधनेचंही अनुष्ठान करत असताना बाह्यशुद्धी आणि अंतर्गत शुद्धी किती आवश्यक आहे किंवा त्याचं कसं पालन करायचं हे पतंजली ऋषींनी आपल्या योगसूत्र या ग्रंथामध्ये प्रतिपादित केलेलं आहे आणि ते आपण पाहिलेलं आहे. शौचानंतर जो नियम येतो तो येतो संतोष. संतोष म्हणजे काय, तर संतोषाची प्राथमिक व्याख्या आपल्याला अशी करता येईल की आहे तेवढ्यामध्ये संतुष्ट राहणं म्हणजे संतोष. आणि जो योगाभ्यासी साधक संतुष्ट राहतो त्याचं मन एकाग्र होण्याला कोणीही अडवू शकत नाही किंवा मन एकाग्र होण्याकरता कोणताही अडथळा येत नाही त्याच्या साधनेमध्ये. आपल्याला आहे त्यात समाधान मानणं म्हणजे संतोष या व्रताचं पालन करणं होय. संतोषी कोणाला म्हणावं याबद्दल भगवंत गीतेमध्ये म्हणतात, यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सराः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न बध्यते. म्हणजे जो इच्छा नसतानाही प्राप्त झालेल्या वस्तूतून, द्रव्यातून किंवा द्रव्यामध्ये संतुष्ट राहतो, ज्याच्या अंगी ईर्ष्येचा पूर्ण अभाव असतो, जो हर्ष शोक म्हणजे सुखदुःखादी द्वंद्वांच्या पलीकडे गेलेला असतो, जो कार्यसिद्धी किंवा असिद्धीमध्ये समभाव ठेवून कर्मयोगी कर्म करीत असताना सुद्धा बांधल्या जात नाही, असा साधक संतोषी समजावा किंवा हे संतोषी या व्रताचं पालन करणं होय. म्हणजे कोणत्याही गोष्टीबद्दल आसक्ती न ठेवणे, परासक्ती न ठेवणे, समविचार ठेवणे म्हणजे संतोष या व्रताचं पालन करणे होय. आपले संतही सांगतात की संतोष एव पुरुषस्य परम निधानम, म्हणजे संतोष हेच पुरुषाचं परम कर्तव्य आहे. किंवा ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. या वाक्यातून आपल्याला काय प्रत्यय येतो, तर आपल्याकडे जे आहे त्यामध्ये संतुष्ट राहावे. संतोष या व्रताचे पालन प्रत्येक साधकाने जरी करायचे असले तरी काही जण हे असंतुष्टच राहणे म्हणजे संतोष या व्रताचं पालन करण्यासारखं आहे. हे उदाहरणातून आपल्याला समजून घेता येईल. क्षत्रिय लोकांनी म्हणजे पर्यायाने राजा लोकांनी कधीही संतुष्ट राहू नये असं आपलं शास्त्र सांगतं. कारण राजे लोक जर कर्तृत्वावर कर्मावर संतुष्ट झाले तर त्यांच्यावर आश्रित असणारी जी प्रज्ञा आहे तिला आवश्यक असणारं संतोषत्व मिळणार नाही. म्हणून राजाने असंतुष्ट या व्रताचं पालन करणं हेच त्याच्यासाठी संतोष या व्रताचं पालन करण्यासारखं आहे. हेही सुद्धा आपल्याला जाणून घ्यायला आवश्यक आहे. पण योगाभ्यासी साधकाने आपल्याकडे आहे त्या गोष्टीमध्ये संतोषी राहणे असं अपेक्षित आहे. शिवाय ब्राह्मणाने सुद्धा मिळेल त्या द्रव्यामध्ये संतुष्ट राहणे असं शास्त्र सांगतं. असंतुष्टा द्विजा नष्टा, म्हणजे असंतुष्ट जर विप्र असला तर त्याचं द्विजत्व नष्ट होतं अशी
सर्वसामान्य उक्ती आहे. या उक्तीवरून आपल्याला हेच ज्ञान प्रत्ययास येतं. असो, संतोष या व्रताचं पालन करणं आवश्यक आहे. असंच योगाभ्यासी साधकाने या व्रताचं पालन करावं असं पतंजली ऋषी प्रतिपादित करतात. या संतोष या व्रतानंतर जे व्रत येणार आहे ते म्हणजे तप. तर तप म्हणजे काय? शौच, संतोष, तप. तप हे तिसरं सूत्र सांगितलेलं आहे किंवा त्या सूत्रातील तिसरी गोष्ट आहे. या तप म्हणजे काय? तर तपाचे 2-3 अर्थ होतात. तप म्हणजे तापवणे. कालाप्रमाणे अर्थ घ्यायचा असेल तर 12 वर्षाचा काल म्हणजे तप. किंवा तप म्हणजे आपल्या हाती घेतलेलं कर्म, ते कर्म करीत असताना आलेल्या अडथळ्यांना न घाबरता त्यावर मात करणं म्हणजे तप या व्रताचं पालन करणं असाही अर्थ त्याचा होतो. भगवंताने तर तपाला आपली विभूती म्हणलेलं आहे. तपश्चामी तपस्विषु असं भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात. म्हणजे तप ही माझीच विभूती आहे असं भगवंतांनी प्रतिपादित केलेलं आहे. तप म्हणजे तितिक्षा सुद्धा होय. तपाला तितिक्षा सुद्धा म्हणतात. सहनौ सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकं चिंताविलापरहितं सा तितिक्षा निगद्यते. या श्लोकावरून तितिक्षा कोणाला म्हणायचं हेही कळतं किंवा तप म्हणजे काय हेही कळतं. सहनौ सर्व दुःखानां म्हणजे सर्व दुःखांना त्यांचा प्रतिकार न करता सहन करणं आणि ते सहन करताना चिंता किंवा विलापरहित असणं म्हणजे तितिक्षा होय किंवा ते तप होय आणि या तपव्रताचं पालन करणं होय. तप या व्रताचं पालन करणं साधकाने आवश्यक आहे हे पतंजली ऋषी योगसूत्र या ग्रंथामध्ये सांगतात. तपानंतर येणारं दुसरं सूत्र म्हणजे स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे काय? तर शब्दशः अर्थ घ्यायचा असला आपल्याला तर स्व अध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास करणे म्हणजे स्वाध्याय. तर स्वतःचा अभ्यास करणे म्हणजे काय? तर मी म्हणजे हे शरीर नसून मी आत्मा आहे ह्याची प्रयत्नाने जाणीव करून घेणे किंवा प्रयत्नांची पराकाष्ठा ज्यामध्ये आहे त्या अभ्यासाने हे जाणून घेणे म्हणजे स्वाध्याय आहे. स्वाध्यायाचा दुसरा अर्थ असा होतो की सत्संग करणे किंवा आपल्या इष्टदेवतेंची भक्ती, मनन, चिंतन करणे किंवा त्या इष्टदेवतेचं किंवा संतांनी लिहिलेल्या, आपल्या पूर्वजांनी लिहिलेल्या सद्ग्रंथांचं वाचन करणे हेही स्वाध्याय या व्रताचं पालन करणे होय. स्वाध्याय केल्याने माणसाला परमेश्वराबद्दलचा भाव वाढत जातो आणि त्याचं चित्त हे सत्वगुण संपन्न होतं किंवा त्याच्या चित्तामध्ये सत्वगुणांची वृद्धी होत असते. म्हणून स्वाध्याय या व्रताचं पालन करणं योगाभ्यासी साधकाने आवश्यक आहे असं पतंजली ऋषी आपल्या योगसूत्र या ग्रंथामध्ये प्रतिपादित करतात. स्वाध्यायानंतर येणारा विषय म्हणजे ईश्वर प्रणिधानानी. ईश्वर प्रणिधानानी या व्रताचं पालन करणे म्हणजे काय किंवा ईश्वर प्रणिधानानी म्हणजे काय? तर ईश्वराची भक्ती करणे, ईश्वराचं चिंतन करणे, ईश्वराचं मनन करणे म्हणजे ईश्वर प्रणिधानानी होय. आपल्या वाट्याला आलेली कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करणे म्हणजे सुद्धा ईश्वर प्रणिधानच असते. या अर्थाने ईश्वर प्रणिधान या शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना भगवंत गीतेत म्हणतात की स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरत सिद्धिं यथा विंदती तच्छृणु. याचा अर्थ आपापल्या स्वाभाविक कर्मात रत असलेला मनुष्य किंवा त्या मनुष्यास भगवत प्राप्ती रूप परमसिद्धीचा लाभ होतो. आपल्या स्वाभाविक कर्मात रत असलेला मनुष्य ही भगवत प्राप्ती रूप परमसिद्धी कशा प्रकारे करून घेतो ती रीत तू ऐक असं म्हणून भगवंत उपदेश करतात. यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यरच सिद्धिं विंदती मानवः असं भगवंतांनी गीतेमध्ये म्हटलेलं आहे.
ज्या परमेश्वरापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झालेली आहे, ज्या परमेश्वराने समस्त जगत व्यापलेलं आहे, त्या परमेश्वराची आपण किंवा त्या परमेश्वराची आपल्या स्वाभाविक कर्माने पूजा करून भगवत प्राप्तिरूप सिद्धी प्राप्त करून घेता येते. ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वर व मी एकच आहोत अशी भावना करून भगवंताशी एक रूप साधण्याचा प्रयत्न करणे किंवा एक रूपता साधने म्हणजे ईश्वर प्रणिधान होय. ईश्वर प्रणिधानाला महत्त्व अजून एका गोष्टीमुळे प्राप्त होतं. कारण ईश्वर प्रणिधान हे करत असताना ईश्वराशी ज्यावेळी भक्त किंवा साधक एकरूप होतो त्यावेळी त्याला योगाच्या इतर अंगांचा अनुष्ठान करण्याची आवश्यकता नसते. त्याला तत्काल समाधीची प्राप्ती होत असते. मीराबाई याचं उदाहरण आहे की भक्तीमध्ये तन्मन होऊन आपले ईश्वर असलेल्या, आपल्या सखा असलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीने त्या एकरूप झाल्या होत्या. म्हणून ईश्वर प्रणिधानाला महत्त्व आहे. हे ईश्वर प्रणिधान म्हणजे हे या पाच प्रकारची आवश्यकता किंवा ह्या गोष्टी अवलंब करणं किती आवश्यक आहे हे पतंजली ऋषींनी नियम हे अंग सिद्ध करून घेण्याकरता काय गोष्टींची आवश्यकता आहे हे पटवून देताना सांगितलेलं आहे. आता नियम या अंगानंतर तिसरं अंग जे येतं ते येतं आसन. आसन म्हणजे काय तर याबद्दल पतंजली ऋषी म्हणतात की स्थिर सुखम आसनम म्हणजे ज्या अवस्थेमध्ये शरीर असता अनुक्रमे शरीराला आणि मनाला सुख आणि स्थैर्यत्व प्राप्त होतं ते आसन होय किंवा ते स्थिर सुख आसन होय. समाधी सिद्धी करण्याकरता योगाभ्यासी साधकाला आसनामध्ये बसून मन एकाग्र करून ईश्वराप्रती एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा असतो. त्याकरता आसन हे आवश्यक असतं. पतंजली ऋषींनी कोणतं आसन घालावं याबद्दल काहीही प्रतिपादन केलेलं नाहीये. त्यांनी प्रतिपादन केलेली गोष्ट हीच की तुम्हाला ज्या आसनामध्ये शरीराला तुमच्या सुख मिळेल आणि मनाला स्थैर्य मिळेल अशा आसनामध्ये तुम्ही बसावे असं योगी साधकाला मार्गदर्शन करताना पतंजली ऋषींनी सांगितलेलं आहे. आता आपण जी आसनं बघतो बद्ध पद्मासन, पद्मासन, कूर्मासन, मच्छासन, धनुरासन ही आसनं म्हणजे हठयोगाचे आसनं आहेत. हठयोग हा योगाचाच प्रकार आहे. पण हठयोगामध्ये माणसाच्या शारीरिक व्याधींचा नाश करण्याकरता आसनाची उपयुक्तता आहे किंवा आसनाची निर्मिती झालेली आहे. कसं आहे योगाभ्यासी साधकाला जर शारीरिक व्याधी असेल, मनाला झालेली आधी असते आणि शारीरिक व्याधी असते. आपण नेहमी म्हणतो ना आधी व्याधी हरनृणाम. आधी म्हणजे काय तर मनाला झालेली आधी आणि शरीराला झालेली व्याधी असते. तर ती व्याधी झालेली असताना साधक आसनामध्ये स्थिरपणे बसू शकत नाही किंवा त्याच्या मनाला स्थैर्य प्राप्त होत नाही. त्याचं मन फक्त त्या व्याधीकडेच एकाग्र होत असतं. म्हणून साधकाने साधनेला बसण्याच्या आधी किंवा कोणी अशा व्यक्तीने ज्याला योगाभ्यास करायचा आहे तो योगाभ्यास करायच्या आधी त्यांनी हठयोगाच्या माध्यमातून आसन करून निर्व्याध होणं गरजेचं आहे. कारण हठयोगामध्ये जे आसनं सांगितलेली जातात त्या आसनामध्ये आपल्या अवयवांवर ताण पडतो. मग ते अवयव आपले बहिर्गत असो किंवा अंतर्गत असो, अंतर्गत स्नायूंवर ताण पडून त्यांची क्रियाशक्ती वाढते आणि त्यांच्या जागी रोग हा नाश होतो. त्यांच्या जागी उत्पन्न झालेला रोग नाश होतो आणि निरोगी शरीर होतं. आणि निरोगी शरीर हेच साधनेला आवश्यक असतं. आणि निरोगी शरीर असल्यामुळे आसनामध्ये बसल्यानंतर साधक आपलं मन एकाग्र करू शकतो. म्हणजे त्याला आसन टिकवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. या बाबतीत पतंजली ऋषींनी एक सूत्र सांगितलेलं आहे ते असं प्रयत्न शैथिल्यानंत समापत्तिभ्याम ततो द्वंद्व अनभिघातः. प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती ततः द्वंद्व अनभिघातः अशी या सूत्राची फोड आहे.
प्रयत्नाने मिळवलेलं शैथिल्य आणि अनंत समापत्ती साधावी यासाठी आसन हे स्थिर व सुखावह असलं पाहिजे असं आपल्याला म्हणता येईल. किंवा असंही आपण म्हणू शकतो की प्रयत्न शैथिल्य व अनंत समापत्ती साधून आसन सिद्ध होत असतं. आणि असं आसन सिद्ध झाल्यानंतर साधकास त्याच्या शरीरावर आणि मनावर शीतोष्ण म्हणजे थंड गरम किंवा सुखदुःख या द्वंद्वांचा आघात होत नाही. ततः द्वंद्व अनभिघातः म्हणजे आघात न होणे, आघात होत नाही आणि तो साधना करण्याला योग्य बनतो. प्रयत्न शैथिल्य आणि अनंत समापत्ती साधण्यासाठी स्थिर व सुख आसन असणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच प्रयत्नामध्ये शैथिल्यता आणून अनंत समापत्तीकडे मन एकाग्र करणंही तेवढंच गरजेचं आहे. कारण काय तर मन व शरीर हे प्रतिसंवेदी असल्यामुळे मनाचा शरीरावर आणि शरीराचा मनावर परिणाम होत असतो. याप्रमाणेच प्रयत्न शैथिल्य आणि अनंत समापत्ती यांचा आसनावर आणि आसनाचा प्रयत्न शैथिल्य आणि अनंत समापत्तीवर परिणाम होत असतो. प्रयत्न शैथिल्य आणि अनंत समापत्ती साधण्याकरता साधकाने आपल्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक प्रयत्नामध्ये शैथिल्य आणणं गरजेचं असतं. शिवाय हे प्रयत्न शैथिल्य आणताना त्याने अनंत समापत्तीकडे एकरूप साधनं हेही तेवढंच आवश्यक असतं. कसं आहे, ज्यावेळी योगी साधक योगाभ्यास किंवा ध्यान करायला बसतो किंवा समाधी लावायला बसतो तेव्हा तो ज्या आसनामध्ये बसतो ते आसन टिकवण्याकरता जर त्याला जास्त प्रयत्न करावं लागत असतील तर तो अनंत समापत्ती साधण्यासाठी किंवा अनंत समापत्तीशी एकरूपता साधण्यासाठी प्रयत्न किंवा तिकडे त्याचं लक्ष लागत नसतं. म्हणून अशा आसनात बसणं साधकाने तत्काळ टाळावं आणि साधकाने अशा आसनात बसावं ज्या आसनात बसल्यानंतर शरीराला सुख आणि मनाला स्थैर्य मिळेल. यालाच पतंजली मुनींनी प्रयत्न शैथिल्य असं म्हणलेलं आहे. आणि म्हणूनच पतंजली मुनींनी कोणत्याही आसनाचा उल्लेख केलेला नाहीये. प्रयत्न शैथिल्य आणि अनंत समापत्ती याद्वारे आसन सिद्ध झाल्यानंतर त्या साधकाच्या ठिकाणी शीतोष्ण व सुखदुःखादी द्वंद्वाचा आघात होत नाही. आता आसन पतंजली ऋषींनी आसन कसं असावं याबद्दलही काही सांगितलेलं नाही. फक्त तेवढंच प्रतिपादन आहे की स्थिर व सुखावह आसन असं असायला पाहिजे. स्थिर सुखम आसनम असं हे सूत्र आहे. पण पतंजली ऋषींनी जरी आसनाबद्दल काही सांगितलेलं नसेल तरी भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये आसनाबद्दल सांगितलेलं आहे. भगवंत सांगतात की शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिर मासनमात्मनः नात्युच्छ्रितम नातिनीचम चैलाजिन कुशोत्तरम. म्हणजे शुद्ध भूमीवर क्रमाने दर्भ, मृगाजीन, वस्त्र, अंथरूण तयार केलेले, जे जास्त उंचही नाही आणि जे जास्त सखलही नाही, अशा आसनात बसून तत्रैकाग्रम मनः कृत्वा यतचित्तेंद्रिय क्रिया म्हणजे त्यावर बसून मनाला किंवा आपल्या इंद्रियांना व चित्ताला एककेंद्रित करून अंतःकरण शुद्धीसाठी योगम आत्मविशुद्ध ये म्हणजे आत्मशुद्धीसाठी ध्यान करावं किंवा योगाची पुढची प्रक्रिया करावी असं भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात. आसनाच्या बाबतीत पतंजली ऋषींनी अशा प्रकारचं ज्ञान प्रतिपादन आपल्या योगसूत्र या ग्रंथामध्ये केलेलं आहे किंवा मार्गदर्शन असं केलेलं आहे. आसनानंतर जे अंग येतं ते म्हणजे प्राणायाम.
प्राणायामाबद्दल मार्गदर्शन करताना पतंजली ऋषी म्हणतात की एक सूत्र आहे योगसूत्रामध्ये, योगसूत्र या ग्रंथामधीलच, तस्मिन् सति श्वास प्रश्वासयोर गतिविच्छेदाः प्राणायामः असं सूत्र आहे. तस्मिन् सति श्वास प्रश्वासयोर गतिविच्छेदाः प्राणायामः म्हणजे काय तर तस्मिन् सति हा शब्दप्रयोग पतंजली ऋषींनी मुद्दाम केलेला आहे. तस्मिन् सति या शब्दाचा अर्थ असा होतो की तसे झाल्यावर म्हणजे कसे तर आसन सिद्ध झाल्यावर किंवा भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे त्या आसनावर बसल्यानंतर आपल्याला करावयाची क्रिया म्हणजे प्राणायाम आहे. प्राणायाम म्हणजे काय तर आपल्या श्वास प्रश्वास या गतीचा विच्छेद करणे म्हणजे प्राणायाम होय. आयाम या शब्दाचा अर्थ नियंत्रित करणे होय. आपण आपले जे पंचज्ञानेंद्रिय आहेत त्यांना आपण नियंत्रित करू शकतो. फक्त त्यांच्या प्रत्येक नियंत्रणाच्या मर्यादा किंवा नियंत्रणाच्या कालमर्यादा ह्या भिन्न भिन्न असू शकतात. उदाहरणार्थ आपले 5 जे ज्ञानेंद्रिय आहेत ते म्हणजे डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा. आता आपल्याला जर एखादी गोष्ट पाहायची नसेल तर आपण आपले डोळे बंद करून घेऊ शकतो. पण डोळे आपण किती कालापर्यंत बंद करू शकतो तर असंख्य कालापर्यंतही बंद करू शकतो. पण याला आयाम म्हणतात किंवा याला नियंत्रण म्हणतात. बरेच योगी साधक कित्येक वर्षापासून डोळे बंद करून योग साधना करत आहेत. हे आपल्या समोरचं उदाहरण आहे. याला नियंत्रण करणे किंवा याला आयाम म्हणतात. पण प्राणाच्या बाबतीमध्ये आपण ही मर्यादा, जी डोळ्याची मर्यादा आहे तीच मर्यादा प्राणाच्या बाबतीत असू शकत नाही. कारण आपण आपल्या फुफ्फुसावर इतके काळ नियंत्रण ठेवू शकत नाही. प्राणायाम का करायचा? आपला श्वासोश्वास तर आपोआप चालत असतो, प्राणवायू आपोआप चालत असतो. तर प्राणायाम याकरता करायचा आहे. आपण जरी डोळ्याच्या तुलनेमध्ये किंवा जे डोळे आपले पंचज्ञानेंद्रियापैकी एक आहे त्याच्या तुलनेमध्ये नियंत्रणाची मर्यादा जरी आपल्या प्राणवायू किंवा फुफ्फुसाची नियंत्रणाची मर्यादा जरी कमी असली तरी आपण त्या प्राणवायूच्या गतीवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. आणि या गतीवर नियंत्रण मिळवण्याच्या कृतीलाच प्राणायाम असं म्हणतात. श्वास प्रश्वासयोर गतिविच्छेद हा प्राणायाम, हा प्राणायामाचा अर्थ आहे. पतंजली ऋषींनी प्राणायामाच्या बाबतीत पुढचं सूत्र सांगितले आणि त्या सूत्रामध्ये प्राणायामाचे प्रकार सांगितलेले आहेत त्यांनी. तर प्राणायामाचे प्रकार कोणते कोणते आहेत? सतुबाह्याभ्यंतर स्तंभ वृत्तीर देशकालसंख्याभिः परिदृष्टो दीर्घ सूक्ष्म असं हे सूत्र आहे. म्हणजे या सूत्रामध्ये बाह्यवृत्ती, आभ्यंतरवृत्ती आणि स्तंभवृत्ती प्राणायाम, तसंच या प्राणायामाचा देश काल हे ठरवून त्या प्राणायामाची कालमर्यादा ठरवलेली जाते आणि त्या कालमर्यादेनुसार तो प्राणायाम दीर्घ आहे का सूक्ष्म आहे याचा आपल्याला ज्ञान होतं किंवा ते ज्ञान आपण करून घेऊ शकतो. तर यामध्ये जे 3 प्रकारचे प्राणायाम सांगितलेले आहेत ते 3 प्रकारचे प्राणायाम सूत्रामध्ये व्यवस्थित बसावे म्हणून मागचे पुढे असेही झालेले असले तरी आपल्याला सर्वप्रथम अनुक्रमानेच प्राणायाम पाहायचे आहेत. म्हणजे आपण सर्वप्रथम या सूत्रामध्ये जरी बाह्यवृत्ती प्राणायाम सांगितला असला तरी आपण सुरुवातीला आभ्यंतरवृत्ती हा प्राणायाम पाहणार आहोत. आभ्यंतरवृत्ती प्राणायाम म्हणजे काय तर यालाच दुसरं नाव असं आहे की याला पूरक प्राणायाम म्हणतात. पूरक प्राणायामाद्वारे काय अपेक्षित असतं तर बाहेरचा शुद्ध वायू आपण दीर्घ श्वसनाने आपल्या आत भरणे म्हणजे पूरक प्राणायाम होय. यानंतर दुसरी जी क्रिया येते प्राणायामाची ती आहे स्तंभवृत्ती प्राणायाम, जी सूत्रामध्ये 3ऱ्या क्रमांकाला सांगितलेली आहे. स्तंभवृत्ती प्राणायाम म्हणजेच कुंभक प्राणायाम होय. कुंभक प्राणायाम मध्ये काय होतं, जो आपण बाहेर दीर्घ श्वसन करून जो बाहेरून शुद्ध वायू आत घेतलेला आहे तो वायू आपल्या फुफ्फुसामध्ये काही काळ टिकवणे किंवा आपल्या आत काही काळ टिकवणे, पण ही मर्यादा जास्त असता कामा नये कारण याचा दुष्प्रभाव होऊ शकतो असंही पतंजली ऋषी सांगतात. हा प्राणायाम कुंभक प्राणायाम किंवा स्तंभवृत्ती प्राणायाम होय. यानंतर जो 3रा प्राणायामाचा प्रकार येतो तो म्हणजे बाह्यवृत्ती प्राणायाम किंवा याला आपण रेचक प्राणायाम म्हणतो. या प्राणायामामध्ये आपण आपल्या आतील जो दुर्वायू आहे किंवा अशुद्ध वायू आहे तो आपल्या नाकपुडीद्वारे
बाहेर काढून टाकायचा असतो. याला प्राणायामाची प्रक्रिया म्हणतात आणि यालाच रेचक प्राणायाम म्हणतात. रेचक आभ्यंतर वृत्ती प्राणायामानंतर जो कुंभक प्रकार असतो त्याला आंतरकुंभक असेही नाव आहे. आणि रेचक झाल्यानंतर जो कुंभक प्रकार आहे त्याला बाह्य कुंभक असं नाव आहे. आभ्यंतर बाह्य किंवा या प्राणायामाची अपेक्षा न करता जो स्तंभवृत्ती प्राणायाम, फक्त स्तंभवृत्ती हाच प्राणायाम केला जातो, तो चौथा प्रकार आहे. त्याला बाह्याभ्यान विषयाक्षेपी चतुर्था असं एक सूत्र सांगितलेलं आहे. प्राणायाम हे 4 प्रकारचे प्राणायाम सांगितल्यानंतर प्राणायाम करताना प्राणायाम ही चित्त शुद्ध करण्याकरताची महत्त्वाची प्रक्रिया आहे. म्हणून याला योगांगामध्ये खूप महत्त्व आहे. आता योगांगामध्ये महत्त्व प्राप्त झालं म्हणजे सावधानी ही तशीच आहे. म्हणजे याबद्दल अभ्यासपूर्वकच करायला पाहिजे प्राणायाम आणि काळजीपूर्वकच करायला पाहिजे, नाहीतर त्याचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो. याबद्दल पतंजली ऋषी सांगतात की प्राणायामेन युक्तेन सर्वरोगक्षयो भवेत, अयुक्ताभ्यास योगेन सर्वरोगस्य संभवः. म्हणजे काय तर प्राणायाम हा योग्य पद्धतीने केला तर तुमच्या सर्व शरीरातील सर्व रोगांचा क्षय होतो. पण अयोग्य पद्धतीने जर तुम्ही प्राणायाम केला तर सर्व रोगांचा तुमच्या शरीरामध्ये समावेश होऊ शकतो किंवा सर्व रोगस्य संभव होऊ शकतो किंवा सर्व रोग तुमच्या शरीरामध्ये उत्पन्न होऊ शकतात. म्हणून योगी साधकाने सावधानीपूर्वक प्राणायाम करणं पतंजली ऋषींना अपेक्षित आहे. प्राणायामाबद्दल असं सांगितल्यानंतर प्राणायामाने काय होते तर ततः क्षीयते प्रकाशावरणम. म्हणजे काय तर आपल्यामध्ये जे असणारं प्रकाशरूपी ज्ञान आहे किंवा सत्वगुण आहे, त्या सत्वगुणावर रजस्तमो मूलक या गुणांचा पडदा पडलेला असतो आणि प्राणायाम केल्यानंतर तो पडदा नाहीसा होतो. क्षीयते प्रकाशावरणम, ते सत्वगुण म्हणजे ज्ञानज्योती आहे आपली, त्यावर प्रकाशावर आवरण पडलेलं आहे, ते क्षीण होतं असं या सूत्राचा अर्थ आहे. ततः क्षीयते प्रकाशावरणम असं पतंजली ऋषींनी आपल्या योगसूत्र या ग्रंथामध्ये प्रतिपादित केलेलं आहे. आता प्राणायामाबद्दल माहिती दिल्यानंतर जे 5वं अंग आहे प्रत्याहार, याबद्दल पतंजली ऋषी सांगताना म्हणतात, एक सूत्र आहे की स्वविषया असंप्रयोगे स्वचित्तानुकार इव इंद्रियाणाम प्रत्याहाराः. म्हणजे आपल्या इंद्रियांचा विषयाशी संबंध आला नाही तर ती इंद्रिये आपल्या अंतर्मुख होऊन आपल्या स्वचित्ताचं अनुकरण करत असतात किंवा त्या स्वरूपाचं अनुकरण करत असतात. म्हणजे प्रत्याहार होय. प्रत्याहार आपले इंद्रिय जेव्हा विषयाला अनुसरून असतात किंवा विषयाशी निगडीत होतात किंवा जवळीक साधू लागतात तेव्हा आपण असं म्हणतो की इंद्रिय हे विषयाशी संप्रयोग झालेला आहे. पण योगी साधक हा संप्रयोग होऊ देऊ नये योगी साधकाने, कारण योगी साधकाने जर हा संप्रयोग होऊ दिला नाही तर इंद्रियांचा विषयाशी असंप्रयोग होईल आणि याच्या परिणाम स्वरूप इंद्रिये आपल्या विषयाकडे आकर्षित न होता ते आपल्या अंतर्भूत स्वचित्ताकडे आकर्षित होऊन आपल्या मध्ये असलेल्या आपल्या स्वचित्ताचं अनुकरण करतील. म्हणजे प्रत्याहार होय. ही प्रक्रिया करण्याला किंवा साधकाने ही प्रक्रिया करणं म्हणजे प्रत्याहार होय. प्रत्याहार या शब्दाचा शाब्दिक अर्थ घ्यायचा झाला तर विमुख होणे, मागे फिरणे किंवा उलटा होणे असा अर्थ होतो. आणि असाच अर्थ अपेक्षित आहे आपल्याला. आपण आपल्या इंद्रियांना त्यांच्या विषयापासून मागे हटवतोय, त्या विषयापासून विमुख करतोय किंवा त्या विषयापासून उलट करतोय. कारण आपल्याला त्या इंद्रियांकडून अपेक्षित काय आहे तर त्या इंद्रियांनी आपल्या अंतर्भूत होऊन आपल्या स्वचित्ताचं अनुकरण करणं हे अपेक्षित आहे. प्रत्याहार या योगांगाचा
हे योगांग सिद्ध झाल्यानंतर साधकाच्या जागी इंद्रिय ही स्वचित्ताचं अनुकरण करत असतात. इंद्रियांना बाह्य विषयाकडेही आकर्षित व्हायचं असेल तर त्यांना आपलं चित्त सोबतच पाहिजे. आपल्या चित्ताच्या शिवाय ते बाहेरचे विषयही ग्रहण करू शकत नाहीत. आणि अंतर्भूत त्याला आपल्याला आपल्या स्वचित्ताचं अनुकरण जरी करायचं असेल तरी सुद्धा आपलं चित्त त्याला साह्यभूत असायला हवं. म्हणून प्रत्याहार करणं म्हणजे काय तर प्रत्याहारातून योगी साधकाला ह्या गोष्टीची प्राप्ती होत असते किंवा त्याची इंद्रिय अंतर्भूत व्हायला तयार होतात. आपल्या चित्ताशिवाय आपले इंद्रिय सुद्धा काहीही विषयाचा उपभोग घेऊ शकत नाहीत किंवा ते स्वचित्ताचं अनुकरणही करू शकत नाहीत. प्रत्याहार साध्य झाला म्हणजे साधक धारणा, ध्यान आणि समाधी या योगाच्या अंतिम अंगांचा अभ्यास करण्यास समर्थ होतो. प्रत्याहाराचे वेगळे स्वरूप सांगताना भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात की रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन्न आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधी गच्छति. याचा अर्थ असा आहे की अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या रागद्वेषरहित इंद्रियांनी विषयाचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. पुढे भगवंत गीतेमध्ये म्हणतात की प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याती ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते. अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोग्याची बुद्धी तत्काळ सर्व गोष्टीपासून निवृत्त होऊन ती परमात्म्याशी एकरूपता साधण्यासाठी सिद्ध होते. असं प्रत्याहाराचं महत्त्व पतंजली ऋषींनी आपल्या योगसूत्र या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आता प्रत्याहार सिद्ध झाला म्हणजे साधकाला काय फळ मिळतं तर हेच फळ मिळतं. ततः परमावश्यतेंद्रियाणाम असं सूत्र सांगितलेलं आहे त्या बाबतीत. ततः परमावश्यतेंद्रियाणाम म्हणजे काय तर परमावश्यतेंद्रियाणाम म्हणजे पूर्ण आपली इंद्रिय आपल्या पूर्ण वश्यामध्ये आपल्या आज्ञेमध्ये येतात किंवा आपण इंद्रियांना वश करू शकतो. उदाहरणातून पाहायचं झालं तर एखादा तरुण पुरुष आपल्या तरुण पत्नीशी विवाह झाल्यानंतर तिच्या तारुण्याच्या सौंदर्यावर भावून जाऊन पूर्ण तिच्या वशमध्ये होतो. म्हणजे ती जसे बोलेल ती म्हणेल तसं वागतो. ह्याला परमावश्यतेंद्रिय असं म्हणतात. आणि जेव्हा इंद्रियावर आपल्याला परमावश्यतेंद्रिय प्राप्त होतं परमवश्यता प्राप्त होते तेव्हा इंद्रियांना आपण आपल्या मनाप्रमाणे बाहेर विषयाचा उपभोग घेऊन सुद्धा आपण आपलं अंतःकरण शुद्ध ठेवण्याचं कार्य करू शकतो. कारण अंतःकरण शुद्ध न होण्याचं कारण किंवा अंतःकरणाची किंवा मनाची एकाग्रता न साधण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपले इंद्रिय आहेत. इंद्रिय विषयासक्त झाल्यानंतर आपले चित्तही तिकडेच वळतं. पण इंद्रिय जर आपल्या वशमध्ये आले तर आपण चित्त जिकडं नेऊ तिकडे इंद्रिय येतात. मग ते आपल्या हातामध्ये असतं. आपण आपल्या मनाप्रमाणे विषयाचा उपभोग घ्यायचा तो उपभोग घेऊ शकतो किंवा अंतःकरण प्रसन्न परमेश्वराकडे एकाग्रता साधायची तर एकाग्रताही साधू शकतो. असं हे प्रत्याहाराच्या बाबतीत विवेचन आलेलं आहे. प्रत्याहारानंतर काय सांगितलेलं आहे तर प्रत्याहाराचं दुसरं फलित असं आहे की धारणा सुचमनसा म्हणजे मनाला धारणा करण्याची योग्यता होते किंवा मनाला काहीतरी धारण करावं याची इच्छा होते. जे धारणा पुढचा अंग आहे याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत. प्रत्याहार झाल्यानंतर परमावश्येंद्रियाणाम इंद्रिय वशमध्ये येतात आणि धारणा करण्यासाठी साधक सिद्ध होतो. असं झाल्यानंतर पुढच्या अंगांचं अनुष्ठान करायचंय किंवा पुढच्या तिन्ही अंगांचं एकत्रित अनुष्ठान किंवा एकत्रित माहिती जरी घेतलं तरी चालणार आहे. पण मी तुम्हाला थोडी वेगवेगळी माहिती सांगणार आहे. धारणा म्हणजे काय देशबंध चित्तस्य धारणा असं सूत्र आलेलं आहे. देशबंध चित्तस्य धारणा म्हणजे आपल्या चित्ताला एखाद्या देशावर स्थिर करणं.
देश या शब्दाचा इथे अर्थ भारत, चीन, अमेरिका, थायलंड असा काहीही नाहीये. देश म्हणजे मन एक केंद्रित करण्याच्या साठी घेतलेली वस्तू किंवा आलंबन किंवा स्थान होय. त्याला देश असं पतंजली ऋषींनी सूत्रामध्ये म्हटलेलं आहे. त्या देशावर आपलं चित्त बांधून ठेवणं म्हणजे धारणा होय. एकाग्र होणं खूप कठीण, पण ते आपला जर आवडीचा विषय आपण वस्तू निवडला, त्या विषयावर मन एकाग्र करायचं असेल तर ते थोडं सुसह्य होतं. ना आवडीची वस्तू घेऊन त्यावर एकाग्र पाहायला जातात, तेव्हा त्या व्यक्तीवर आपलं मन एककेंद्रित होतं आणि ती व्यक्ती म्हणजे आपण स्वतः असं समजायला लागतो. म्हणजे ती आवडती किंवा ती आवडती वस्तू किंवा व्यक्ती किंवा स्थान असतं. आपलं मन एकाग्र करू शकतो, सहज करू शकतो. एकाग्रता झाल्यानंतर माणसाला मोक्षाची सुद्धा प्राप्ती होते. हे आपल्याला मन एव मनुष्यानाम कारणं बंध मोक्षयोः या उक्तीवरून किंवा या श्लोकाच्या पहिल्या ओळीवरून आपल्याला समजतं. मन हे केंद्रित किंवा ते किती कठीण आहे या बाबतीत भगवद्गीतेमध्ये अर्जुन भगवंताला म्हणतो, हे मना कृष्ण प्रमाति बलवदृढम. हे भगवंता, हे कृष्णा, मन हे खूप चंचल आहे. त्याला एक कठीण कार्य आहे याची तुलना की वायूला एका जागी बांधून ठेवण्यासारखं कठीण. भगवंत देशपर सांगतात की हे अर्जुन, तू जो प्रश्न तुझ्या मनामध्ये तुझं जे म्हणणं यामध्ये यत्किंचितही संशय नाही किंवा याबद्दलही संशय घेणे योग्य नाही की ते एकाग्र नाही होऊ शकत. भगवंत सांगतात की असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहंचलम अभ्यासेन तु कौंतेयम वैरागेन गृह्यते. म्हणजे हे अर्जुन, तू मन एकाग्र होत नाही अशा संशय किंवा मन हे चंचल आहे हे तुझं म्हणणंही कुठलंही संशयकारक नाहीये. तुझे म्हणतोयस तेही खरं आहे आणि मी जे सांगतोय तेही खरं आहे. अभ्यास म्हणजे प्रयत्नांच्या पराकाष्ठेने जर वैराग्यासारखी गोष्ट सिद्ध होत असेल तर मन हे एकाग्र करणं सुद्धा सोपं आहे आणि शक्य आहे. असं म्हणून भगवंत भगवद्गीतेमध्ये अभ्यासेन तु कौंतेयम वैरागेण च गृह्यते कौंतेय म्हणलेलं आहे. इंटरनेटला थोडा प्रॉब्लेम येत असल्यामुळे अडथळा येतोय. भगवंतांनी पहिलं जसं भगवद्गीतेमध्ये आसनाचं किंवा मन एकाग्र करून कसं हे करायचंय ते सांगितलंय, त्याप्रमाणे आसन तयार करून त्यावर बसून एका करून परमात्म्याशी तदरूपता किंवा एकरूपता साधण्याचा त्या धारणेवर किंवा त्या आलंबनावर एकचित्त करणं धारणा होय. किंवा वस्तूवर आपलं एक तरुण तरुणी प्रेमात पडल्यानंतर ते आकृष्ट होतात आणि ते एकमेकांना आवडू लागतात आणि त्यामुळे त्यांचं चित्त एकमेकांवर केंद्रित होतं की त्यांना एकमेकांना जेवताना, खाता पिता, उठता बसता सगळीकडे जली स्थळी पाशाणी त्या पुढच्या व्यक्तीचाच भास व्हायला लागतो किंवा त्याचंच मनन चिंतन व्हायला लागतं.
ही सहज झालेली धारणा किंवा ते एककेंद्रित त्याचं पुढे सहज रूप ध्यान आहे. हे ध्यान हे परंतु याला पतंजली म्हणत नाही, कारण पतंजली असतं आणि ते दोघे एकमेकांना ठेवू शकत नाहीत असं पतंजली ऋषींचं म्हणणं आहे. पण त्याला अपवाद पण आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि राधा, मीरा आणि राधा असे हे अपवाद आहेत. म्हणणं असं आहे की योगाभ्यासी साधक हा योगाभ्यासाने आपलं मन एकाग्र करून ध्यानप्राप्ती करून घेतो. ते लागलेलं ध्यान म्हणजे खरं ध्यान असं पतंजली ऋषी म्हणतात. आता ध्यानानंतर म्हणजे धारणेनंतर येणारी अवस्था काय, तर धारणा सिद्ध झाली, धारणा परिपक्व झाली म्हणजे ध्यान होय. ध्यानाचं सूत्र सांगताना पतंजली ऋषी काय सांगतायत की तत्र प्रत्ययैकता ध्यानम, म्हणजे आपण जे आलंबन घेतलेलं आहे त्या आलंबनावर आपण मन एकाग्र केल्यानंतर त्या आलंबनापासून आपल्याला एक काही प्रत्यय मिळत असतात. त्या प्रत्ययामुळे निर्माण होणारी भावना किंवा त्या आलंबना ती तशीच सातत्याने काही काळ टिकून ठेवणे म्हणजे ध्यान होय. पहिला प्रत्यय येतो तेव्हा ध्यान झालं असं समजावं, आणि सतत प्रत्यय येत असेल तर ध्यान सिद्ध झालं असं समजावं. म्हणजे त्या प्रत्ययाची एकतानता साधनं म्हणजे ध्यान होय असं या सूत्राद्वारे आपल्याला कळतं. ध्यानाची एवढीच व्याख्या आहे. कारण ध्यान सिद्ध झाल्यानंतर ध्यानाचा पुढची पायरी म्हणजे समाधी आहे. म्हणून सुरुवातीला धारणेमध्ये एक वस्तू घ्यायची असते. त्या वस्तूकडे, मग ती वस्तू तुम्ही स्वतः असा किंवा दुसरी वस्तू असेल, तुमच्या अंतर्गत असेल, आपले जे चक्र आहेत, स्वाधिष्ठान चक्र, मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, अनाहत चक्र, अव्याहत चक्र किंवा सहस्रार चक्र, आज्ञा चक्र, असे 7 प्रकारचे चक्र आहेत. त्या चक्रावरही ध्यान केंद्रित करू शकता. आणि तुम्ही ऊर्ध्वरेतस होऊ शकता, म्हणजे ऊर्ध्वकडे तुमची कुंडलिनी जागृत करू शकता. जेव्हा सहस्रार चक्रापर्यंत तुम्ही पोहोचाल तेव्हा तुम्हाला समाधी सिद्ध होईल. आणि योगामध्ये धारणा केल्यानंतर कुंडलिनी ही जागृत होत असते आणि आपले 7ही चक्र हे ॲक्टिव्ह होत असतात किंवा कृतीत येत असतात. धारणा झाल्यानंतर ध्यान, धारणेची पक्वावस्था म्हणजे ध्यान. ध्यानामध्ये साधकाला काय साधायचं असतं, तर त्या आलंबनाकडून येणारे प्रत्यय आहेत त्या प्रत्ययामध्ये एकतानता, एकसूत्र किंवा त्यात सातत्य साधायचं असतं, त्याला ध्यान म्हणतात. मग ते आपण मूर्ती घेतलेली असेल तर मूर्तीचं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं आणि मूर्तीकडून आपल्याला काही प्रत्यय यायला लागतात. मूर्ती पाहून ते भाव एकत्रित साठवणं किंवा सातत्य ठेवणं ते म्हणजे ध्यान होय. आता ध्यानानंतर प्रमुख अंग सांगितलेलं आहे ते म्हणजे समाधी. समाधी या अंगाबद्दल बोलल्यानंतर आपण थांबणार आहोत. समाधी म्हणजे काय, तर समाधी म्हणजे समाधीचं सूत्र असं सांगितलंय, तदेव अर्थान मात्र निर्भासम स्वरूप शून्यामिव समाधी असं सांगितलेलं आहे. म्हणजे धारणेकरता जी वस्तू घेतलेली आहे त्या वस्तूच्या व्यतिरिक्त दुसरा अर्थ भासमान न होता केवळ ती वस्तूच अर्थमात्र भासमान होणे म्हणजेच त्या वस्तूची अर्थमात्र निर्भासता प्राप्त करून घेणे होय. चित्ताची त्या वस्तूशी इतकी तन्मयता होते की चित्त विसरून जातं की आपण या व्यक्तीचं किंवा या वस्तूचं ध्यान करतोय. ह्याला स्वरूप शून्यम इव अशी स्थिती म्हणलेली आहे. किंवा ज्यामध्ये वस्तूच्या स्वरूपाचं अनुसंधानही सुटतं अशी स्थिती म्हणजे समाधी सिद्ध होणे होय. योगी साधकाला समाधीमध्ये बसल्यानंतर असा प्रत्यय येतो काही वेळेस की तो स्वतःच्या स्वरूपालाही विसरून जातो. म्हणजे स्वरूप शून्यम इव समाधी, म्हणजे त्याची समाधी सिद्ध होते असं योगसूत्र म्हणतं, पतंजली ऋषी म्हणतात. पतंजली ऋषींनी समाधीच्या बाबतीत 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक संप्रज्ञात समाधी आणि दुसरी असंप्रज्ञात समाधी. संप्रज्ञात समाधी म्हणजे काय, तर त्याची व्याख्या अशी केलेली आहे की ज्या समाधी प्रकारामध्ये किंवा ज्या समाधी स्थितीमध्ये आपली प्रज्ञा जागृत राहते
तो समाधी प्रकार म्हणजे संप्रज्ञात समाधी होय. आणि दुसरा प्रकार आहे तो असंप्रज्ञात समाधी. या असंप्रज्ञात समाधी स्थितीमध्ये किंवा प्रकारामध्ये आपली प्रज्ञा ही जागृत होत नाही किंवा जागृत राहत नाही. प्रज्ञेलाही जागृत अवस्था, प्रज्ञाही जागृत राहत नाही, म्हणजे असंप्रज्ञात समाधी. जेव्हा ध्रुवाची समाधी लागली होती तेव्हा प्रत्यक्ष भगवंताला आपल्या शंखाचा स्पर्श त्याच्या गालाला करावा लागला होता आणि समाधीतून त्याला बाहेर आणावं लागलं होतं. अगदी तसंच विवेकानंदांचे गुरु असलेले रामकृष्ण परमहंस समाधी स्थितीमध्ये इतके लीन झाले होते की त्यांचे गुरु असणारे तोतोपुरी महाराजांनी त्यांच्या कानामध्ये, रामकृष्ण परमहंसांच्या कानामध्ये ओम या प्रणवाचा कित्येक वेळा उच्चार केला. तो उच्चार केल्यानंतर समाधीतून रामकृष्ण परमहंस बाहेर आले. तर रामनामाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेला वाल्या कोळी वाल्मिकी ऋषी हे इतके समाधीमध्ये लीन झाले होते की त्यांच्या आजूबाजूला वारूळ तयार झालंय याचंही त्यांना भान नव्हतं किंवा स्मृती नव्हती. ह्याचं महत्वाचं एक कारण म्हणजे ते ज्या स्थितीमध्ये होते ती स्थिती स्वरूप शून्यम इव अशी नव्हती, तर स्वरूप शून्यम अशी होती. म्हणजे स्वतःच्या स्वरूपाला पूर्ण विसरणे म्हणजे स्वरूप शून्य स्थिती होय. या सूत्रामध्ये समाधीची जी स्थिती सांगितलेली आहे स्वरूप शून्यम इव, म्हणजेच ती संप्रज्ञात समाधी होय. सूत्रामध्ये इव हा शब्द जणू काही या अर्थाने वापरला गेलेला आहे. म्हणजे तिथे पदार्थाभाविनी ज्ञानावस्थेचे वर्णन आलेले आहे. कसं आहे, पदार्थाभाविनी ज्ञानावस्थेमध्ये साधकाला पदार्थांचा जणू काही अभाव होत आहे असं वाटत असतं आणि ह्यालाच स्वरूपशून्यम अवस्था असं म्हणलं, स्वरूपशून्यमिव अवस्था असं म्हटलं जाते. ही त्याची स्वरूपशून्यमिव अवस्था असते. सत्वापत्ती नावाच्या प्रथम ज्ञानभूतीत असताना साधकाच्या चित्तामध्ये असंख्य प्रकारचे सत्वगुणाची असंख्य प्रकारे वाढ होत असते किंवा सत्वगुणांची प्रकर्षाने वाढ होत असते. सत्वापत्ती नावाच्या प्रथम ज्ञानभूतीत असताना साधकाच्या चित्तामध्ये सत्वगुणांची प्रकर्षाने वाढ होत असते. याचा परिणाम स्वरूप त्याचं चित्त शुद्ध होऊन त्याला काही सिद्धींची प्राप्ती होते. पण साधक या सिद्धीमध्येही स्वतःला गुंतवून घेत नसल्याने त्याला मिळणाऱ्या दुसऱ्या ज्ञानाच्या नावाला, दुसऱ्या ज्ञानाला असंशक्ती असं नाव आहे किंवा ती असंशक्ती ही ज्ञानावस्था आहे. आणि असंशक्ती ज्ञानावस्थेनंतर प्राप्त होणारी अवस्था म्हणजे पदार्थाभाविनी अवस्था होय. आणि पदार्थाभाविनी अवस्थेनंतर साधकाला ज्या समाधी स्थितीची प्राप्ती करून घ्यायची असते किंवा जी समाधी स्थिती प्राप्त होत असते ती समाधी म्हणजे असंप्रज्ञात समाधी. थोडक्यामध्ये असंप्रज्ञात समाधीमध्ये सुरुवातीला आपण धारणेसाठी वस्तू घेतल्यानंतर त्या वस्तूवर आपण लक्ष एककेंद्रित करत असतो. त्या एककेंद्रित करण्याच्या सरावामुळे आपल्याला त्या वस्तू किंवा त्या आलंबनाकडून काही प्रत्यय येत असतात. ते प्रत्यय येत असताना त्या प्रत्ययाशी एकतानता साधल्यानंतर आपण त्या वस्तूचं ध्यान करत आहोत हे आपण विसरून जातो. पण कुठेतरी इव या स्वरूपाने आपल्याला कुठेतरी जाणवत असतं की आपली प्रज्ञा जागृत असते, की आपण ध्यानाला बसलोय किंवा आपल्याला समाधी लागली आहे. ही जेव्हा जागृती असते तेव्हा ती संप्रज्ञात समाधी. आणि ज्या स्थितीला पोहोचल्यानंतर तुम्हाला याचंही ध्यान राहत नाही की आपण समाधीत बसलोय, त्यावेळी तुम्ही परमेश्वराशी पूर्णतः एकरूप झालेले असतात. तुम्हाला स्वतःचाही विसर पडलेला असतो. ह्यालाच असंप्रज्ञात समाधी किंवा निर्बीज समाधी किंवा निर्विचार समाधी. यावेळी तुमच्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारच्या वृत्ती उत्पन्न होत नसतात. त्या सर्व वृत्तींचा निरोध झालेला असतो.
क्लिष्ट अक्लिष्ट दोन्हीही वृत्तींचा निरोध झालेला असतो. शिवाय तुम्ही ममय वांशो जीवलोके या भूताने या सूत्राच्या द्वारे किंवा या प्रमाणाने आपण त्या परमात्म्याचाच अंश आहोत याची अनुभूती घेत असता. ह्यालाच असंप्रज्ञात समाधी, निर्बीज समाधी किंवा निर्विचार समाधी किंवा योगातील सर्वात मोठी अवस्था म्हणजे तुर्यगा अवस्था असंही म्हणता येईल. या सिद्धीला प्राप्त होता. ध्यान, धारणा आणि समाधी या तिन्हींचा मिळून संयम होतो असं योगसूत्रामध्ये समाधी नंतरच्या प्रकरणामध्ये पतंजली ऋषींनी सांगितलेलं आहे. आपल्या अभ्यासाच्या प्रकारानुसार आपण जेव्हा संहितेमधील अध्याय म्हणतो, अध्यायाची संथा संपल्यानंतर पुढच्या अध्यायाची एक ऋचा म्हणायची आपली प्रथा आहे किंवा रीत आहे. म्हणून या तिन्हीद्वारे संयम होतो. याचं सूत्र त्रयमेकः संयमः, म्हणजे तिन्हीचं मिळून एक संयम असा बनतो. हे सांगणं मला उपयुक्त वाटलं म्हणून सांगतो. प्रस्तुत अष्टांगाचा आपण विचार केलेला आहे, त्याबद्दल माहिती मिळवलेली आहे. हे अष्टांग योगसूत्र या ग्रंथामध्ये पतंजली ऋषींनी प्रतिपादित केलेले असले तरी मैत्रायणी उपनिषदामध्ये षडांग योग असं सांगितलेलं आहे. मैत्रायणी उपनिषदात 6 अंगांचा योग सांगितलेला आहे. तो 6 अंगांचा योग म्हणजे कोणता? तर प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, तर्क आणि समाधी. फक्त तर्काचा समावेश केलेला आहे आणि यम, नियम आणि आसनाला बाजूला ठेवलेला आहे. पुढे केव्हा वेळ मिळेल तर तेव्हा किंवा संधी मिळेल तेव्हा मी त्या षडांगावरही माहिती देण्याचा प्रयत्न करेन. प्रस्तुत म्हणजे मी जे वाचलेलं आहे त्या वाचनाला अनुसरून आणि जे योगाची अष्टांगी आहेत त्या योगाच्या अष्टांगाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या योगाच्या हे अष्टांग सिद्ध झाल्याने योगाष्ट सिद्धी अशुद्धी क्षय ज्ञानदीप्ती राविवेकाख्याती असं एक सूत्र आलेलं आहे योगसूत्र या ग्रंथामध्ये. म्हणजे हे अष्टांग योग सिद्ध झाल्यानंतर त्या साधकाच्या मनामध्ये अशुद्धीचा क्षय होऊन शुद्धरूपी ज्योत जागृत होते आणि विवेक ख्यातीला तो लाभतो असं पतंजली ऋषींनी सांगितलेलं आहे. आता मी विषय जो घेतलेला होता तो अष्टांगा हा आणि 8 अंगांबद्दल प्रतिपादन केल्यानंतर थांबणं मी अपेक्षित आहे. तरी माझ्याकडून आत्तापर्यंत जी माहिती देताना काही जर गैर गेलेलं असेल तर ते माझं अज्ञान आहे हे समजून तुम्ही सर्वांनी ते सोडून द्यावं आणि जे चांगलं निघालेलं असेल परमेश्वराच्या कृपाप्रसादाने माझं तोंड फक्त निमित्त आहे, जे चांगलं निघालेलं असेल ते तुम्ही ग्रहण करावं अशी अपेक्षा करतो आणि मी थांबतो. अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. लक्ष्मीरमण गोविंद गोविंद.